आजकाल यंग जनरेशनमध्ये म्हणा किंवा मोठ्यांमध्ये म्हणा कंबरदुखी हे सगळ्यांनाच झालंय. तर हे इतकं वाढलंय कशामुळे? आजच्या पिढीला पहिला लागतो सकाळी मोबाईल. नंतर मी व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन बॅलन्सिंग हे शिकलो. ऑर्गन बॅलन्सिंगमध्ये लिव्हर, किडनी, स्प्लीन, पॅनक्रियास ह्याचं कुठेतरी ते लिगामेंट टाईट होतात, त्याचे नोड्स तयार होतात, कुठेतरी लिम्फ नोड तयार होतात आणि त्या नोडमुळे बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते. मग बरेच लोक ऑपरेशन करतात पण तो नोड जोपर्यंत डिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते बरं वाटत नाही. एखादं वाक्य, एखादी घटना माणूस पुढच्या लग्नामध्ये काढून भांडण करतो. मेरे दिल को लगी हुई चोट मैं भूल नहीं सकता. बऱ्याच वेळा कुठेतरी ते इमोशन आतमध्ये साठलेले असतात आणि एकाच दिवशी भडका निघतो. नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, तुमची होस्ट आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते डिजिडॉक पॉडकास्टवरती. आज आपण चर्चा करणार आहोत बॅक पेन, स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टरांच्या या होलिस्टिक अप्रोचमुळे बऱ्याच पेशंटचे शायटिका, स्पॉन्डिलायसिस, स्लिप डिस्क असेही आजार बिना ऑपरेशनचे बरे झालेले आहेत. चला तर मग एपिसोडला सुरू करू. नमस्कार सर, वेलकम टू आवर चॅनल डिजिडॉकवरती. तुम्हाला कसं वाटतं आमच्यासोबत आज? नमस्कार, खूप सुंदर वाटतंय तुम्ही इन्व्हाइट केलं आणि आज एक वेगळी चर्चा तुमच्यासोबत करता येईल की एक मणक्याच्या विकारात वेगवेगळ्या गोष्टी कशा होतात आणि मणक्याचे ऑपरेशन कसे वाचू शकतात यावरती नक्कीच आज खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगायची इच्छा आहे आणि तुमच्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी ॲडवाईस करायच्या आहेत की जेणेकरून त्यांचं ऑपरेशन वाचेल. करेक्ट सर. आमच्या व्ह्युअर्सला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकाल? मी डॉक्टर विराज भंडारी. माझं BMS आणि MD आयुर्वेद रसशास्त्र वैषज्य कल्पनामधनं भारतीय विद्यापीठमधनं मी MD केलं आणि त्याच्यानंतर मी स्पाईन क्षेत्राकडे वळलो. पहिलं मी भारतातले जे प्राचीन संहिता किंवा प्राचीन मर्मचिकित्सा पद्धती ज्या होत्या केरळामध्ये, तिथे मणक्याच्या संदर्भातले वेगवेगळे लेप लावणं, वेगवेगळे मर्मचिकित्साचे पॉईंट्स दाबणं, त्याचबरोबर मणके ओढून बसवणं, ज्यांना हाड वैद्य असं म्हणतात. तर असं प्रशिक्षण घेण्यासाठी मी केरळला, माझं BMS झाल्या मी तिथे गेलो आणि तिथनं खरी सुरुवात माझी झाली. आणि त्यानंतर तिथनं आल्यानंतर मी पुण्यातल्या पेरिफेरीमध्ये जसं नाशिक आहे, बारामती आहे, सासवड आहे, शिक्रापूर आहे, मनसर आहे, तिथे मी वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन, हाडवैद्यांकडे जाऊन शिकलो की कसं ते पारंपरिक पद्धतीने मणके बसवतात आहे. आणि ते कला शिकल्यानंतर त्यांच्याकडनं ती गोष्ट शिकलो. त्यांच्याकडे बरेच एक 20-22 दिवस एकेका वैद्याकडे किंवा एकेका हाडवैद्याकडे मी जात होतो आणि ते सगळं झाल्यानंतर कळालं की याला थोडंसं एव्हिडन्स बेस पाहिजे. तर पहिला कोर्स मी चायनाला जाऊन शांघायमध्ये केला. मी शांघायला 3 आठवडे राहिलो आणि तिथे हाऊ टू रीड एक्सरेमध्ये मणका पुढे मागे वर खाली कसा जातो आणि त्याचं सगळं प्रशिक्षण घेतलं. आणि त्याचबरोबर गॉनस्टेड क्रायोप्रॅक्टरचे काही तिथे कोर्स मी पहिला केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे एक डॉक्टर दिल्लीमध्ये त्यांचा क्रायोप्रॅक्टरचा कोर्स केला आणि तिथनं माझी जर्नी जी चालू झाली ती नॉनस्टॉप 13 वर्षामध्ये माझ्या जवळजवळ 30 कोर्सेस स्पाईन रिलेटेड. एक गोष्ट मी घ्यायचो, ती शिकायचो, ती त्याचं प्रॅक्टिकल पेशंटवरती करायचो. 1000 पेशंट चेक झाले, बघितले, त्यानंतर मी दुसरा कोर्स करायचो. पायलट स्टडी वेगळे मी खूप केले, खूप रिसर्च स्वतः केला आणि त्यातनं मी एक माझी डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक नावाची एक मेथड इंटिग्रेट केली, ज्याच्यामध्ये त्यानंतर मी व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन बॅलन्सिंग हे शिकलो. ऑर्गन बॅलन्सिंगमध्ये लिव्हर, किडनी, स्प्लीन, पॅनक्रियास ह्याचं कुठेतरी ते लिगामेंट टाईट होतात, त्याचे नोड्स तयार होतात, कुठेतरी लिम्फ नोड तयार होतात आणि त्या नोडमुळे बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते. मग बरेच लोक ऑपरेशन करतात पण तो नोड जोपर्यंत डिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते बरं वाटत नाही. बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमध्ये आता बघतो 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा ऑपरेशन केलेले लोक येतात आहे. बापरे. कोणी स्क्रू 4-4, 5-5 स्क्रू लावून येतात आहे. तर एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस ऑपरेशन लागेल का, तर असं नाही आहे. आज समाजामध्ये जी एक ॲलोपॅथी सायन्सकडे 100% बघण्याची लोकांची दृष्टी आहे किंवा त्यांना तेवढंच माहिती आहे की मणक्याचा आजार झाला का तर ऑपरेशन करायचं आहे. मग लोक पहिले मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुणे बॉम्बेमध्ये जातात, ऑपरेशन करायचा प्रयत्न करतात किंवा करतात आणि त्याच्यानंतर मग कळतं की अरे हे ऑपरेशन फेल गेलं आहे. मग बऱ्याच वेळा बरेच रुग्ण मी बघतो की घरी बेडंट आहेत, कुणाचा लघवीचा कंट्रोल गेला आहे, कुणाचा मोशनचा कंट्रोल गेलेला आहे, कुणाला चालता येत नाही. असे रोजचे कमीत कमी 3-4 पेशंट माझ्याकडे येतात. बापरे. तर एकदा ते मोशन फुट ड्रॉप झाला एकदा ऑपरेशनच्या ॲडव्हर्स इफेक्टमुळे, तो परत दुरुस्त कधी होत नाही.
त्यामुळे मग याच्यावरती काय करता येईल किंवा ऑपरेशन कसं वाचवता येईल याच्यावरती मी प्रत्येक गेली 13-14 वर्ष त्याच्यावरती कंटिन्युअस काम केलं. त्याचबरोबर योगोपचार अयंगारांकडे मी 3-1 वर्ष अयंगारांकडे गेलो की त्याच्यामध्ये स्पाईन मेडिकल योगा बॅच असते तिथे, त्यांच्याकडनं त्या गोष्टी शिकलो. त्याचबरोबर पुढे रॉल्फ मुवमेंट म्हणून एक US ला कोर्स आहे कॅनडामध्ये, त्यांचं ऑनलाईन सेशन्स मी अटेंड केले आणि बऱ्याच गोष्टी मी इंटिग्रेट करत 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 आज या लेवलला येऊन पोचलो की ऑपरेशन हे खरंच वाचतंय. बापरे. आत्तापर्यंत 25,000 केस स्टडी माझ्याकडे झाल्या, त्यातल्या 12,000 लोकांचा डाटा माझ्याकडे आहे की त्यांचे बिफोर आफ्टर एक्सरे आहेत, बिफोर आफ्टर MRI आहेत, बिफोर आफ्टर फोटो आहेत. ज्यांना बघायचे आहेत खरंच प्रेक्षकांना त्यांनी माझ्या फेसबुक पेजला जावा, यूट्यूबला जावा, तिथे बरेच केस स्टडी मी अपलोड केलेले आहेत. ओके. सो कमिंग टू अ व्हेरी बेसिक क्वेश्चन, आजकाल यंग जनरेशनमध्ये म्हणा किंवा मोठ्यांमध्ये म्हणा कंबरदुखी हे सगळ्यांनाच झालंय, तर हे इतकं वाढलंय कशामुळे? सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते व्यायामाचा अभाव. आज बघा तुमचे आजोबा किंवा त्यांचे वडील हे सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार मारायचे, जोर मारायचे, बैठका मारायचे. आजच्या पिढीला पहिला लागतो सकाळी मोबाईल. सकाळी उठल्यानंतर इंस्टावरती काय आहे, फेसबुकवरती काय आहे, यूट्यूबवरती काय चाललंय. तर मी सगळ्यांना खरंच ॲडवाईस करेल की उठल्या उठल्या कमीत कमी जर तुम्ही अर्धा तास, पाऊण तास, 1 तास प्राणायामाची छोटे छोटे अनुलोम विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम आणि त्यानंतर सूर्यनमस्कार आसनं जर केली तर भविष्यामध्ये तुमची कंबरदुखी ही होणार नाही आहे. कारण काय होतं आहे, बऱ्याच वेळा एखादी जर्क बसतो, एखादा झटका बसतो, एखाद्या चुकीच्या मुवमेंटमध्ये, म्हणजे एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या तर ती गादी फाटून बाहेर येते आणि ती फाटून बाहेर यायचं कारण आहे त्या मणक्यामध्ये ताकदच नाही आहे, त्याच्या आजूबाजूच्या मसलमध्ये ताकद नसल्यामुळे ॲन्युलस फायबर टिअर होतो. ॲन्युलस फायबर टिअर झाला की न्यूक्लियस पल्पस जे आहे ते बाहेर येतं आणि बाहेर आलं की पेशंटला पहिलं चालू होतं ते सकाळी उठल्या उठल्या पाठ जड वाटणं, कंबर उठलो की सकाळी कंबर जड वाटणं, ही धोक्याची पहिली घंटा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन तेच अंगावरती काही दिवस काढलं तर पुढे जाऊन लोकांना मुंग्या यायला चालू होतात. राईट. मग काही लोकांना मुंग्या ह्या फक्त कमरेपुरतं येतात, काही लोकांना मुंग्या थाईजमध्ये येतात, काही लोकांना अँटेरियर पार्ट ऑफ द थाई म्हणजे पुढच्या मांडीला, काही लोकांना मांडीच्या मागच्या बाजूला मुंग्या येतात, काही लोकांना पिंडरीला मुंग्या येतात, काही लोकांना कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. तसंच मानेबंद डिस्क बाहेर आली तर हाताला मुंग्या येतात, हात जड होतो, हात बधीर होतो, एखादी वस्तू जेवतोय ती खाली पडते, स्वतः कंगवा केस विंचरता येत नाही, स्वतःला बटणं लावता येत नाही. ही एवढं डीप किंवा एवढं शेवटच्या स्टेजला पायातली चप्पल निसटते, लघवीचा कंट्रोल जातो, इथपर्यंत तो प्रकार जाऊन बसतो. माय गॉड. तर हे पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की झटका बसणं. सेकंड कारण जे आहे ते व्यायामाचा अभाव. तिसरं कारण आहे अवेळी जेवण करणं किंवा योग्य जेवण न करणं. काय होतं, बऱ्याच वेळा लोक वेळ झाली म्हणून जेवण करतात. तर षडरसात्मक आहार पोटात पाहिजे. गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू पदार्थ हे जेवणात हवेत. गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खायचेत, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचेत, तिखट, तुरट, कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी खायचेत. जर असा पोषक आहार जर आपण नित्य नियमाने घेतला तर आपल्या मसलमधली ताकद वाढेल, लिगामेंटमधली ताकद वाढेल, स्नायूंमधली ताकद वाढेल. मग बोन हे मिसअलाइन होण्याचं प्रमाण हे कमी होतं बिकॉज ऑफ न्यूट्रिशन. आज बऱ्याच लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 आणि D ची कमतरता खूप बघायला मिळते, मग त्यामुळे बऱ्याच वेळा सांधे दुखायला लागतात. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे चुकीच्या हालचाली फास्ट करणं किंवा चुकीचे व्यायाम प्रकार करणं. आज बघा बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक जिम्स असतात, तिथे लोक जातात आणि हौशी गौशी नवशी सगळ्याच प्रकारचे लोक तिथे असतात. मग कोणी वाटेल तसा तो प्रकार करतो. करेक्ट. जे ज्याला वाटेल तो रील बनवच्या नादामध्ये काही लोक चुकीचे व्यायाम करतात, फास्ट करतात आणि तिथे कुठेतरी दचका बसतो आणि मणक्याची गादीही बाहेर येते. हेच प्रकरण तुम्ही बघा तर आत्ता इन्स्टाला गेले 3-4 दिवस फार व्हायरल होतोय व्हिडिओ की वेट लिफ्टिंग करताना एक जेंट्स इतका हाय वेट त्यांनी लावलं आणि त्या डेडलिफ्ट नावाच्या प्रकारामध्ये त्याच्या मानेमध्ये तो रॉड पडला आणि नेक फ्रॅक्चर झाला. तर एक लक्षात घ्या की काय होतं की बऱ्याच वेळा जिममध्ये लोक जातात आणि जिममध्ये गेल्यानंतर जिम ट्रेनरनी सांगितलं असतं की पौष्टिक आहार घ्या. जिम ट्रेनर त्यांना सांगतो की तुमचं 2 टाइमाचं मील चांगलं पाहिजे, पण आजचं यंग जनरेशन जे आहे ते बऱ्याच वेळा कुणाला तरी फॉलो करतं आणि त्या रीलमधनं काहीतरी ऐकतं की ज्युसेस प्यायचे आहेत, मिल्कशेक जास्त प्यायचे आहेत आणि त्या मिल्कशेक पिऊन बऱ्याच वेळा मी आता 18, 19, 22 वर्षाच्या मुलांचे मणके बघितले, स्कोलिओसिस झाला आहे, मणका तिरका झालेला आहे.
बापरे. बिकॉज हेवी लिफ्टिंग करायचं आहे पण आहारच नाहीये पोषक, नुसतं ज्युसेस, मिल्कशेक्स. बापरे. तर एक लक्षात घ्या, ही बरीच कारणं आहेत. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन हे एक कंबरदुखीचं कारण आहे. पोट साफ न होणं आणि त्याच्यामुळे संडासला कुथावं लागणं, जोर द्यावा लागणं आणि त्यातनं कंबरदुखीचा त्रास होतो. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये मुतखडे असतात, मग तो मुतखडा हल्ला की कंबर दुखायला लागते. काही लेडीजमध्ये पिरियड्सच्या काळात कंबर दुखते, मग त्यामध्ये आमच्या आयुर्वेदशास्त्रामध्ये वातज प्रदर, पित्तज प्रदर आणि कफज प्रदर या गोष्टी आल्यात. ज्या लेडीजमध्ये 2च दिवस अंगावरनं जाते, कमी प्रमाणात जाते, फ्लो, रक्ताचा रंग लाल नाहीये, गाठी पडतात, आहे ब्राउनिश रंग आहे, काळा रंग आहे, तिथे त्या स्त्रियांच्या कंबरदुखीचा त्रास हा त्यांचा वाटतो. मग त्यासोबत काही स्त्रियांना व्हाईट डिस्चार्ज होतो, मग त्याच्यामुळे कंबर दुखायला लागते. काही लोकांना सतत स्क्रीनवरती बघतात, दिवसभर स्क्रीनचा वापर हा जास्तीत जास्त वाटतो, समजत नाही की एक रील संपते तोपर्यंत 2 तास संपलेले असतात. मग मी बघितलं आता जपानचा एक मुलगा माझ्या क्लिनिकमध्ये आला होता की त्याची नेक जी आहे ती पूर्ण, जो 30 डिग्रीचा कव पाहिजे तो पूर्ण कव जाऊन पूर्ण मान ही त्याची मागच्या साईडचं व्हर्टेब्रल सेगमेंट हे मागे आलं होतं, हे फक्त बिकॉज ऑफ फोन. आणि तो 12 ते 16 तास फोन वापरत होता. माय गॉड. चीन पूर्ण खाली लागायची आणि फोनवरती दिवसभर रील बघणं, त्या रील बघण्यामुळे मागचा C7 नावाचा जो व्हर्टेब्रल सेगमेंट आहे तो पूर्ण बाहेर आला आणि कव झाला होता. एक लक्षात घ्या, ही बरीच कारणं आहेत. आज बघा वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा घरामध्ये टेबल्स नसतात, सोप्यावरती बसून लॅपटॉप पोटावरती असतो. बऱ्याच वेळा कधी कधी बेडरूममध्ये झोपलेले असतात, बेडवरती लॅपटॉप चुकीच्या पद्धतीने, त्याच्यामुळे मान लचकते. ही बरीच वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या पेशंटमध्ये कस्टमाइज सापडतात. त्याच्यामुळे पोश्चर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसं उठताय, कसं बसताय, कसं चालताय याचं चिंतन तुम्ही तुमचं केलं पाहिजे. आणि शेवटचं जे मोठं कारण आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव. आज लोकांना खूप लवकर सगळ्या गोष्टी हव्यात. मानसिक ताण म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा बऱ्याच कंपन्यांमध्ये खूप टार्गेट्स दिले जातात, ते टार्गेट्स पूर्ण होत नाही, मग मानेवरचे मसल सगळे कडक व्हायला लागतात, अप्पर ट्रॅपेझियस मसल कडक व्हायला लागतात, मान अवघटे, बिकॉज ऑफ ते टार्गेट कम्प्लीट होत नाही. त्याचबरोबर काही लोकांचे EMI चालू असतात. मी बघितलं, मध्ये मी एक स्कूलमध्ये गेलो होतो आणि स्कूलमध्ये मला लेक्चर द्यायला बोलवलं होतं, तर त्या पालकांमध्ये मी बघितलं तर 60 to 70% पालकांमध्ये स्ट्रेस हा फॅक्टर इतका होता. बिकॉज ऑफ, मी त्यांना विचारलं, त्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा केली तर बऱ्याच वेळा आज पालकांनी पण हे लक्ष दिलं पाहिजे की खरंच आपल्याला ती फी परवडते का नाही. आज लोक EMI वरती शिकवतात, त्याचा वर्षभराचा पगार 60 to 80% पगार हा नुसता फीमध्ये जातो, सेव्हिंग काही होत नाही आणि त्याच्यामुळे तो स्ट्रेस त्यांच्या मान कंबरदुखीवर येतो. बरोबर. तसंच काही इंडस्ट्रियल हॅझार्ड्स म्हणजे काय, मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पोषक प्रोग्रामचे लेक्चर्स घ्यायला गेलो होतो, त्यावेळेस समजलं की काही कमिन्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक भोसरीमधल्या काही कंपन्या आहेत, चिंचवडमधल्या काही कंपन्या आहेत, तर ज्या मशीनवरती लोक काम करतात त्या मशीनवरती मी बघितलं काही लोक चुकीच्या पद्धतीने ते येणारं जे इक्विपमेंट आहे ते चुकीच्या पद्धतीने उचलतात, ते चुकीच्या पद्धतीने ठेवतात, त्याच्यामुळे त्या मशीनवर उभे असलेले 9 ते 10 लोकांना कंबरदुखीचा त्रास होता. मग मी त्यांच्या मॅनेजरला आणि HRला बोलवून घेतलं की ही पद्धत जी आहे ती बदला, समोरचं जो पार्ट तयार झाला त्या पार्टला तिथे समोर ठेवा, ना की डाव्या साईडला वळून ठेवायचा आहे. ओके. चुकीच्या मुवमेंट केल्या, तिथे सुधारलं ते आम्ही, आणि तिथल्या 12 लोकांची कंबरदुखी बंद झाली. म्हणजे हे खूप वेगवेगळी कारणं. आज तुम्ही बघताय गाडीचा प्रवास वाढलाय, 4 व्हीलरचा प्रवास वाढलाय, बऱ्याच वेळा काही लोक सर्व्हिसिंग गाड्यांची करत नाही आणि त्याच्यामुळे चाक पुढचं जे आहे ते कुठेतरी तिरकं झालेलं असतं आणि त्याचा झटका मानेवरती बसतो, खड्ड्यांचा झटका मानेवरती आणि कमरेवरती बसतो. काही वेळा प्रवासात ॲक्सिडेंट होतात, त्याच्यामुळे कुठेतरी कंबरदुखीला इजा होते. अशी बरीच कारणं कंबरदुखीमध्ये आहेत. तर हा खूप गहन आणि खूप मोठा विषय आहे. बरोबर. इवन ऑफिसमध्ये पण दिवसभर बसल्यामुळे, तर असे ऑफिसमध्ये बसणार 12-12 तास आजकाल ड्युटीज असतात, मग त्यांना काय ॲडवाईस कराल तुम्ही की कंबरदुखी जर वाचवायची असेल, प्रिव्हेंशन करायचं असेल तर त्यांनी काय फॉलो केलं पाहिजे? त्यांनी दर 1 तासाने कंपल्सरी उठायचं आहे, 2 मिनिटं वॉक करायचं आहे आणि परत जागेवरती बसायचं आहे, जेणेकरून त्यांच्या 2 व्हर्टेब्रलमधलं सेगमेंटमधलं जे पाणी आहे, ॲन्युलस फायबर आणि डिस्क जी आहे ती खाली जाणार नाही. जो माणूस कंटिन्युअस बसतो तो काही कालांतराने त्याचं बटक्स आणि सीट हे पुढे येतात. तर दर 1 तासाने कंपल्सरी उठायचं आहे. दर 1 तासाने तुम्ही थोडं स्ट्रेचिंग करा तिथल्या तिथे, हात वरती करा, उजवीकडे करा, डावीकडे करा, थोडेसे बैठका मारा तिथे 2-3 किंवा 2-3 मिनिटं चाला.
ऑटोमॅटिक तुमचा कंबरदुखीचा त्रास आणि येणारा ताणतणाव तिथला कमी होऊन जाईल. बरोबर. आणि ह्याच्यासोबतच काही घरगुती उपाय आपण करू शकतो? रोज कंपल्सरी व्यायाम करणं, सूर्यनमस्कार सारखे व्यायाम करणं, किंवा मंडे, वेनसडे, फ्रायडे योगा माझ्या यूट्यूबला आहे, डॉक्टर विराज भंडारी स्पाईन क्लिनिक. तो योगा तुम्ही यूट्यूबचा चालू करा, बघा, आसन पॉज करा, तिथे डिटेल माहिती सांगितली की ती आसनं कशी करायची, सायंटिफिक वेनी सगळं सांगितलं. ती आसनं तुम्ही त्यातली 5-10 तुम्हाला जेवढं जमेल, सुरुवात फक्त करायचं तुमच्या हातात आहे. करेक्ट. आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी मेन्शन केलं की हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, तर मग हे शायाटिका हा प्रकार काय असतो एक्झॅक्टली आणि मुंग्या काय येतात? सायाटिका म्हणजे सायटिक नवरूट कॉम्प्रेशन. सायटिक नवरूट म्हणजे काय, तर आपल्या L1 पासून L5 पर्यंत जी 9 मज्जातंतू, ज्याला मराठीमध्ये म्हणूयात, किंवा काही गावातली लोक म्हणतात नस चोकअप झाली आहे, तर जी नस जी आहे म्हणजे मज्जातंतू जे आहे त्याला नव इंग्लिशमध्ये म्हणतात, ती नव कुठेतरी दबली जाते बिकॉज ऑफ दोन मणक्यातलं अंतर हे कमी होतं. अंतर कमी झाल्यामुळे पापड जसा आपण दोन मशीनमध्ये टाकून पापडाचा गोळा जसा बाहेर येतो, तसा त्या पद्धतीने दोन मणक्याला कुठेतरी जर्क बसला तर दोन मणक्यातलं अंतर कमी होतं आणि ती गादी बाहेर येते. आणि गादी बाहेर येणं म्हणजे न्यूक्लियस पल्पस बाहेर येतो ॲन्युलस फायबर तुटून, आणि ती गादी बाहेर आल्यानंतर मज्जातंतूवरती दबाव करते. आणि मग ती दबाव केल्यानंतर पेशंटला त्याच्या 5 स्टेजेस आहेत सायटिकामध्ये. फर्स्ट स्टेजला कंबर अवघडते सकाळी उठल्या उठल्या. ओके. दिवसभर पेशंटला वाटतं मला काहीच त्रास नाहीये, पण सकाळी उठलो बेडवरनं की अर्धा तास, 1 तास, 2 तास कंबर अवघडलेली असते. मग ते पुढे जाऊन ते लक्षण मुंग्या येण्यामध्ये चालू होतं. मग ते अजून जर डिस्कमधलं अंतर कमी झालं तर पेशंटला बधीरपणा जाणवतो, आणि ते जर अंगावरती काढलं तर पुढे जाऊन फूट ड्रॉप, म्हणजे हा सायटिकाचा अंत जो आहे तो फूट ड्रॉप, पायातली चप्पल निसटणं, चालता चालता चप्पल निघून जाणं. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये जर पेशंट घरी बसला तर बऱ्याच वेळा पायाचा पॅरालिसिस, म्हणजे लघवीचा कंट्रोल जातो, मोशनचा कंट्रोल जातो, पाय हलवता येत नाही, पायात जीव नसतो, पायाचा लकवा थोडक्यात. तर हे सगळं जे प्रकरण आहे ते खरंच गांभीर्याने लोकांनी अंगावरती काढायचं नाहीये. तुम्ही चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा आणि त्यातनं 100% बाहेर या. लवकरात लवकर तुम्ही दाखवलं तर लवकर बरे होणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लोक पार शेवटच्या स्टेजला दवाखान्यात येतात की ज्यावेळेस पाय पूर्ण लुळा पडलेला असतो, मग तिथे तुम्हाला उपचार फार कमी आहेत. आणि त्या स्टेजला बरं करणं हे खूप अवघड आहे, कारण तिथे ऑपरेशन करून सक्सेस रेट हा फक्त 1% आहे. बापरे. ओके. आणि विदाऊट ऑपरेशन पण तिथे आपल्याला मग पेशंटच्या नातेवाईकांना घरी मेहनत खूप घ्यावी लागते, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज पॅटर्न करून घ्यावं लागतात, होल बॉडी मोबिलायझेशन करावं लागतं. तर मग त्या केसमध्ये खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे जर आपली कंबर दुखती आहे, सकाळी अवघडती आहे, तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवा, तुमची कंबरदुखी नक्कीच कमी होईल. बऱ्याच वेळा जर फारच तिरकं झालंय, फार ताप येतोय, बारीक रोज ताप संध्याकाळी येतोय, मग तिथे तुम्ही MRI करून बघा की इन्फेक्शन काय आहे का. बऱ्याच वेळा माझ्याकडे लोक येतात, बऱ्याच वेळा तिथल्या भागांमध्ये सायटिक नवरूटच्या आजूबाजूला पस झालेला असतो, ॲब्सेस फुटलेला असतो, रोज पेशंटला ताप येत असतो. काही लोकांमध्ये TB प्रकार सापडतो, काही लोकांमध्ये सायटिका न होण्याचं कारण आहे तिथे हिमेंजिओमा म्हणजे रक्ताची गाठ येते. ओके. काही ठिकाणी मांसाची गाठ येते, काही ठिकाणी बिनाईन, काही ठिकाणी कॅन्सरच्या गाठी तिथे असतात. तर एक लक्षात घ्या, हे प्रकरण फार वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासावं लागतं आणि डायग्नोसिस याला व्हेरी इम्पॉर्टंट दॅन द ट्रीटमेंट. कारण तुम्ही जर जोपर्यंत डायग्नोसिस करणार नाहीये, चांगलं योग्य निदान नाही झालं तर ट्रीटमेंट सगळी चुकते. बऱ्याच वेळा लोक माझ्याकडे येण्यापूर्वी कमीत कमी 8 ते 10 फिजिओथेरपिस्ट, 8 ते 10 ऑर्थोपेडिक डॉक्टर्स, 8 ते 10 वेगवेगळे हाडवैद्य असे करूनच माझ्याकडे येतात. कारण एक लक्षात घ्या, डायग्नोसिस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे डायग्नोसिस जर क्लिअर असेल ना, रूट कॉज क्लिअर आहे, तर आपल्याला तिथे ट्रीटमेंट देता येते आणि पेशंट 100% ऑपरेशन वाचवता येतं. साधारण हे सिम्पटम्स किती दिवस आहेत त्याच्यानंतर आपण डॉक्टर्सला व्हिजिट केलं पाहिजे? एक लक्षात घ्या, कंबर दुखतीये किंवा अवघडली आणि 4-5 दिवसात बरी झाली आहे, 4 वीक्समध्ये, 4 आठवड्यामध्ये माझे कंबर दुखायचा त्रास बंद झाला, इट्स गुड साईन. परत एक 4-5 आठवड्यांनी किंवा मी काहीतरी उचललं, घरातलं आवरावरी केली, सोफा हलवला, कुंड्या हलवल्या आणि कंबर दुखायला लागली, पण 4-5 आठवड्यांमध्ये ती थांबली आहे, इट्स अ गुड साईन. ओके. पण रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, स्पाझम येतोय, कोणीतरी पकडल्यासारखं वाटतंय कमरेच्या आजूबाजूच्या भागामध्ये, तिथे तुम्ही डॉक्टरला दाखवलं पाहिजे. ओके. फर्स्ट धोक्याची घंटा आहे की तुम्ही जिथे स्पाझम आलाय, कडक झाली कंबर, तुम्ही पहिलं डॉक्टरना दाखवा.
ओके. आणि हा जो प्रकार असतो की मान दुखणे किंवा चक्कर येणे, तर ह्याचा आणि नेकचा काही प्रॉब्लेम रिलेटेड आहे का? नक्कीच आहे. एक लक्षात घ्या, चक्कर येणं हे जो प्रकार आहे, आयुर्वेदशास्त्राने काय सांगितलं, मॉडर्नमध्ये काय आहे आणि मॅन्युअल थेरपीमध्ये काय आहे, असं तिन्ही टप्प्यामध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. पहिलं आयुर्वेदशास्त्राने सांगितलं की चक्कर येते तेव्हा ती चक्कर कशा प्रकारची येते. बऱ्याच पेशंटमध्ये चक्कर येते ती घरातला फॅन फिरतोय, AC फिरतोय, घरातल्या भिंती फिरतात ते असं वाटणं. आणि दुसरा प्रकार जो आहे ते स्वतः फिरल्यासारखं वाटणं. ओके. स्वतःला स्पिनिंग वाटतं. तिसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या चक्कर येते किंवा मान हलवल्यावर चक्कर येते. मान हलवल्यानंतर चक्कर येते, दॅट इज ड्यू टू सर्वायकल. ते तुमच्या नेकमुळे होत आहे. बिकॉज कॅरोटिड आर्टरी जी आहे, कॅरोटिड आर्टरी पिंचिंग सिंड्रोम. कॅरोटिड आर्टरी म्हणजे काय, मानेच्या तिथनं दोन्ही वर्टेब्रल सेगमेंटच्या फॅसेटमधनं C1 पासून C7 पर्यंत कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे. आणि ती जेव्हा पिंच होते, वर्टेब्रल सेगमेंट कुठेतरी उजवीकडनं मागे आला, डावीकडनं मागे आला किंवा दबला गेला, तर ती कॅरोटिड आर्टरी पिन झाल्यामुळे पेशंटला चक्कर येते. आणि तिथे क्रायोप्रॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट आहे ती अफलातून काम करते. पहिल्या 2 सेशनमध्ये चक्कर थांबते. माझ्याकडे लोक 13-13 वर्ष, 14-14 वर्ष चक्कर आहे, चक्कर कमी होत नाही म्हणून आले, पण पहिल्या 2 सेशनमध्ये ती चक्कर थांबली आणि ते हॅप्पी होऊन घरी गेले. म्हणजे इट्स अ व्हेरी ऑथेंटिक ट्रीटमेंट. कारण लोकांना हे माहितीच नाही आहे. बऱ्याच वेळा लोक मग काय करतात, ENT कडे जातात, कानातलं वॅक्स किंवा क्रिस्टल हल्ल्यामुळे चक्कर येते. काही लोकांचं BP फ्लक्च्युएट होतं त्याच्यामुळे चक्कर येते. तर इथे डायग्नोसिस करणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला चक्कर कधी येते. जर चक्कर सकाळी उठल्यानंतर मान वळवताना येते, एका कुशीवरनं होताना डावीकडे कुशीवर होताना येते, तुम्ही उठल्यानंतर पटकन मागे बघताय त्यावेळेस येते, तर ती नेकमुळे आहे. पण दिवसभर मी काही मुवमेंट नाही केलं तरी चक्कर आहे, तिथे तुम्ही हृदयाच्या डॉक्टरना किंवा कानाच्या डॉक्टरना दाखवून घेतलं पाहिजे की तिथे नक्की त्याचा काही रोल आहे का. तर ही चक्कर खरंच कमी होते आणि खूप चांगल्या प्रकारे पेशंट, कारण चक्कर ही एक असं आहे की तुम्ही गाडी चालू शकत नाही, तुम्ही रस्त्यावरनी जाऊ शकत नाही, तुम्ही बसमध्ये चढू शकत नाही, कधी चक्कर येईल ह्याचा भरोसा नाही. त्यामुळे पेशंट डिप्रेशनमध्ये गेलेत माझे काही. म्हणजे त्यांना कुठेच जाता येत नाही. घराच्या आतमध्ये बॉम्बेचे एक आजोबा होते 70 वर्षाचे, ते बॉम्बेवरनं फक्त डिझिनेससाठी माझ्याकडे येत होते आणि त्यांनी टॉपमोस्ट बॉम्बेमधले सगळे दवाखाने दाखवले होते की त्यांना, आणि क्रायोप्रॅक्टर सेशननी त्यांची चक्कर पूर्ण गेली. इतके हॅपी झाले ते की त्यांचं एक अत्तराचं मोठं काम होतं आणि त्यांनी बरेच अत्तराचे सॅम्पल आम्हाला आणून दिले. त्यामुळे की सर हे अत्तर तुम्ही वापरत चला, तुम्हाला आनंद. म्हणजे इतकी त्या आजोबांचं ब्लेसिंग आहे की ते इतके म्हणजे खुश झाले की सर ह्या आजाराने मी 7-8 वर्ष परेशान होतो, पण ती चक्कर तुमच्या ट्रीटमेंटनी गेली. त्याचबरोबर आजकाल आमची पिढी म्हणा किंवा रात्री जागरण खूप असतं, झोप लागत नाही म्हणून आम्ही फोनवरती तासनतास रील्स बघत बसतो. तर त्या पोझिशनमुळे किंवा तसं फोन बघितल्यामुळे पाठदुखी कधी होण्याची शक्यता असते इन फ्युचर? नक्कीच होणार आहे. एक लक्षात घ्या, अति सर्वत्र वर्जित. कुठलीही गोष्ट अति तुम्ही करताय तिथं ती त्रासाला कारण होणार आहे, वेगवेगळे आजार निर्माण करणार आहे. नुसतं पाठदुखी नाही तर बऱ्याच वेळा तुम्ही रीलमधनं डिप्रेशनकडे जातात. बऱ्याच वेळा रीलमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टी खरेदी करायची चुकीची सवय लागेल. प्रत्येक वेळेस तुम्हाला काही ना काही तिथे सापडतं आणि तुम्ही त्या गोष्टी खरेदी करतात. मग एक दिवस असा येतो की घरात असलेल्या वस्तू विकाव्या लागतात. असे पेशंट मी बघितलेले आहेत. काही लोक त्या रम्मीचा गेम खेळताना, आत्ता माझ्या मध्ये पेशंट माझ्याकडे आले, दौंड आणि करमाळा त्या भागातले 2 युवक आले होते की रम्मीमध्ये त्यांनी 3-1 कोटी रुपये घालवले. रम्मी आणि इतर मोबाईल गेमिंगमध्ये. तर रात्रभर ते खेळत होते. त्याचबरोबर एक लंडनमधनं एक मुलगा माझ्याकडे आला होता, जस्ट MS त्याचं कंप्लीट झालं होतं. कंटिन्युअस 8 ते 9 तास तो मोबाईलचा वापर संध्याकाळी होता त्याचा, आणि त्याच्यामुळे त्याचं डोळ्याला दिसणं कमी व्हायला लागलं आणि त्याला ग्लाउकोमा म्हणजे तिमीर दिसणं हळूहळू कमी होत गेलं. त्याचबरोबर काही लोकांमध्ये सतत तशा प्रकारे चुकीचं झोपून मान अवघडली आणि मान अवघडल्यामुळे त्यांनी न्हाव्याकडे जाऊन मोडली आणि मोडल्यामुळे अनकॉन्शियस झाला तो 3 दिवस. मध्ये इंस्टाग्रामवरती व्हायरल पण झालेलं. त्याचबरोबर एक रुबी हॉलला मी पेशंट बघायला गेलो होतो, एक 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. स्पोर्ट खेळत होता मुलगा आणि त्यालाही ती सवय होती की रात्रभर त्याला मोबाईलमध्ये 3-4 तास मोबाईल त्याला लागायचा आणि त्या मोबाईलच्या मध्ये तो 4-5 पिलो एका वेळेस घ्यायचा. ते 4-5 पिलोमुळे त्याची मान जी आहे ती अवघडली. त्यांनी
घराच्या तिथल्या जवळच्या डॉक्टरांकडे गेला, त्यांनी त्यांना पेन किलर आणि मसल रिलॅक्सन दिले, पण ते कमी नाही झालं तर त्यांनी स्वतःनी मान मोडायचा प्रयत्न केला रील बघून. एक लक्षात घ्या, रील बघून प्रयोग केला, तो गेले 6 महिने बेडंट आहे. कारण काय होतं की आपल्याला कळत नाही की आपण काय करतोय. आणि एक लक्षात घ्या, रीलमधलं आणि वास्तव यामध्ये फरक आहे. त्यामुळे अति सर्वत्र वर्ज्य आहे. तुम्हाला जी गोष्ट करायची आहे तुम्ही तुमचं डिसिप्लिन ठेवा की मी इतका वेळ वापरेल मोबाईल, माझी झोप, माझे व्यायाम आणि माझी उठण्याची वेळ ही फिक्स असेल. मला सांगा, चंद्र आणि सूर्याच्या वेळा कशा आहेत? फिक्स आहे. तशा आपल्या वेळा पण आपण फिक्स केल्या आयुष्यामध्ये तर आपले आजार वाढणार नाही. आज बघा तुम्ही शुगर, BP, कॅन्सर्स, ब्लड प्रेशर हे आजच्या तरुण जनरेशनमधल्या मुलांना होत चालले आहेत. बिकॉज ऑफ त्यांच्यामध्ये डिसिप्लिनचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. तर तुम्ही तुमचं सकाळी उठण्याचं जे आहे ते 5:30-6ला कंपल्सरी उठा, म्हणजे झोप लागेल. प्राणायाम करा, सूर्यनमस्कार करा, चांगली झोप लागेल. झोप नाही लागत आहे तर मग न्यास करा. न्यास म्हणजे काय, तर तुम्ही झोप संध्याकाळी बसलेला आहात, स्ट्रेसमध्ये आहात, बेडवरती झोपायचं आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे, एक 15 वेळा श्वास घ्यायचा, सोडायचा, त्यानंतर पायाच्या बोटांकडे श्वास सोडा, त्यानंतर अँकलकडे श्वास सोडा, त्यानंतर गुडघ्याकडे श्वास सोडा, त्यानंतर मांड्यांकडे श्वास सोडा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या छातीकडे श्वास सोडा, त्यानंतर मानेकडे श्वास सोडा, जिभेकडे श्वास सोडा, डोळ्यांकडे श्वास सोडा, कानाकडे श्वास सोडा, त्यानंतर डोक्याकडे श्वास सोडा. हे सोडत सोडत तुम्ही जर गेलात 4-5 वेळा ती प्रॅक्टिस जर केली तर सगळे विचार हे स्थिर होतात, शून्य होतात आणि सुंदर झोप लागायला लागते. वा. ही न्यास नावाची जी मेथड आहे ती डेव्हलप जी केलेली आहे ती मच्छिंद्रनाथांनी डेव्हलप केली आहे आणि त्यांनी झोप सुंदर लागते. डेफिनेटली आम्ही नक्कीच ट्राय करू सर. आणि तुम्ही मगाशी एक मेन्शन केलं स्लिप डिस्क नावाचा प्रकार, तर हु इज ॲट रिस्क फॉर स्लिप डिस्क? स्लिप डिस्क रिस्कमध्ये जो आहे तो म्हणजे त्याच्या पायाला सतत मुंग्या येतात, ते कंबर मॉर्निंग स्टिफनेसला अवघडते, त्याचबरोबर नमनेस आहे आणि कुठेतरी त्याचा पायातली ताकदही कमी व्हायला लागली आहे. तो चालतोय पण लपकतोय, मांड्यांच्या तिथल्या रोज थकतोय, विकनेस खूप येतोय, बारीक थोडंसं काम केलं की दमायला होतं, बसावंसं वाटतं. दॅट इज द रिस्क. ओके. मग त्या केसमध्ये तुम्ही मॅन्युअल थेरपी जर घेतल्या, इंटिग्रेटेड अप्रोच जर ठेवला तर नक्कीच त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या बदल बघायला मिळतो आणि लवकर बरं होतं ते. ओके. पण असंही म्हणलं जातं की इंडियन टॉयलेट वगैरे यूज केल्यावरती त्यांना जास्त रिस्क पण असतो स्लिप डिस्क. लक्षात घ्या, आपल्या आजी आजोबा कुठे त्यांना मणक्याचा आजार नाही दिसत. आज पैलवान खेळणारे लोक, परत आज खेडेगावात मॅक्झिमम आज इंडियन टॉयलेट वापरलं जातं. एक लक्षात घ्या, न वापरणं, आज आपली गाडी आहे ती वापरली नाही तर तिची बॅटरी बंद पडते. तुम्ही आज तुमचा एखादा सांधा देवाने दिलेला आहे, निसर्गाने दिलेला आहे आणि मोफत दिलेला आहे, तो जर वापरला नाही तर तो बंद पडणार आहे. तुम्ही रोज प्रत्येक सांध्याच्या हालचाली या 100% केल्या पाहिजेत. जर तुम्ही हालचाल कमी केली, रिस्ट्रिक्टेड केली तर भविष्यात तो सांधा तुम्हाला बदलावा लागेल. बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुमचे एखादे नातेवाईक जर ॲडमिट असतील आणि ते बेडंट असतील तर जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये येतात 2-3 महिन्यानंतर त्यांचे मुवमेंट सगळ्या स्लगिश होतात, स्लो होतात किंवा काही मुवमेंट होतच नाही. मग डॉक्टर त्यांना ॲडवाईस करतात की तुम्ही फिजिओथेरपी करा, तिथे मोबिलायझेशन करा, जेणेकरून त्यामुळे इंडियन टॉयलेट वापरा, म्हणजे तुमचा अपन वायू खाली सरेल. आज तुम्ही कमोड वापरताय, बसून टॉयलेट करताय तर तिथे बऱ्याच वेळा तुम्हाला कुठावं लागतं, जोर द्यावा लागतो, वायू खाली येत नाही. मग लोकांची बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन राहतं. मग त्या कॉन्स्टिपेशनमुळे पुढे जाऊन पाईल्सचा त्रास, पुढे जाऊन फिशरचा त्रास, पुढे जाऊन भगंदराचा त्रास. एक लक्षात घ्या, इंडियन कल्चर जे आहे ते वेगळ्या प्रकारे, मॉडर्न कल्चरमध्ये काय होतं की हे लोक ब्रेड, नॉनव्हेजचा पदार्थाचा वापर मोठा आणि त्याच्यानंतर ते 2 ते 3 पेग हे अल्कोहोल घेतात. त्याच्यामुळे त्या अल्कोहोलमुळे त्यांना पोट साफ व्हायला मदत मिळते. आपल्या इथे आपण काय तशा प्रकारचं लाईफस्टाईल आपलं नाहीये. तशा प्रकारची आज बघतो मी फॉरेनचे काही पेशंट येतात 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनीला पण टॉयलेटला जाणारे लोक आहेत. आपल्या इंडियामध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रोजच्या सकाळी जर टॉयलेटला गेलाय तर तुमचे आजार निर्मिती होणार नाहीये. पण तुम्ही आज टॉयलेटला आज जाताय किंवा 2 दिवसांनी जाताय किंवा अवेळी जाताय, हे आजाराचं धोक्याची घंटा आहे की कुठले तरी आजार तुम्हाला निर्माण होणार आहे. ओके. सो आणि कंबरदुखीमध्ये कुठले असे सिम्पटम्स आहेत जे अजिबात इग्नोर नाही करायचे?
पहिलं सिम्पटम आहे स्टिफनेस, मॉर्निंग स्टिफनेस. सेकंड सिम्पटम जे आहे की कंबर सतत दुखती आहे, कंटिन्युअस पेन आहे. थर्ड सिम्पटम आहे की मान दुखते आहे, सतत मानेला वळवताना त्रास होतोय, मला इझी नाही आहेत मुवमेंट, सगळं अवघडल्यासारखं वाटतंय, पटकन मला काही उचलता येत नाहीये. तिथे तुम्ही डॉक्टरांकडे जावा. कारण काय होतं ते अंगावरती काढून पुढे डिस्क जशी जशी बाहेर येईल तसं तसं कधी कधी मणके फ्रॅक्चरही होतात त्याच्यामुळे. ओके. आणि हे जे आहेत स्लिप डिस्क किंवा स्पॉन्डिलायसिस, ह्याच्यासाठी कोणते टेस्ट तुम्ही सजेस्ट करतात आधी पेशंट्सला? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण एक्सरे केला जातो. एक्सरेमध्ये तुमचा अँटेरियर पोस्टेरियर व्ह्यू ऑफ द सॅक्रम आणि स्पाईन, पूर्ण स्पाईन आपल्याला तिथे बघायला मिळतो की दोन मणक्यामध्ये अंतर किती आहे, तिथे मणका सरळ आहे का तिरका आहे का पुढे मागे गेला आहे, त्याचे डायमीटर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण पुढची टेस्ट करतो ती म्हणजे MRI. जर मुंग्या येत असतील मोर दॅन 6 वीक, गो फॉर MRI. ओके. मुंग्या कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत येतात, ते कमरेतच येतात, ते कमरेपासून मांडीपर्यंत येतात, ते तर तुम्ही MRI केला गेला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला बारीक ताप येतोय, कणकणी येते, स्पाईन प्रचंड दुखतोय, रडतोय माणूस दुखल्यामुळे, तर गो फॉर MRI कंपल्सरी. एक्सरे तर करायचाच आहे पण MRI पण करायचा आहे. तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे, कुठेतरी जोरात बसने गाडीने ठोकलेला आहे, मोठा भीषण अपघात झाला आहे, मणके तुटलेले आहेत, फ्रॅक्चर्स झालेले आहेत, तिथे गो फॉर CT स्कॅन. त्याचबरोबर तुम्हाला वरपासून डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत तुम्हाला अलाइनमेंट चेक करायची आहे, गो फॉर स्कॅनोग्राम. आणि त्याचबरोबर काही लोकांमध्ये मी बघतो की संधिवाताचा त्रास असतो आणि मणक्याचा त्रास, मानदुखी पण असते, संधिवात पण असतो आणि कंबरदुखी पण असते. मग तिथे तुम्ही CRP, ESR, युरिक ॲसिड, ASO हे सगळं लिपिड प्रोफाईल आणि रिनल प्रोफाईल हे सगळ्या गोष्टी चेक करून तिथे कुठे काही जे व्हॅल्यूज आहेत ते वर खाली झालेत का ते चेक केलं पाहिजे. आणि ते चेक करून त्याच्यावरती एक निदान केलं पाहिजे की ह्याला आर्थरायटिसची पण औषधं लागणार आहे का फक्त स्पाईनच्या औषधांनी हा बरा होणार आहे. कारण एक लक्षात घ्या, पेशंट फक्त एक आजार घेऊन कधी येत नाही. पेशंट येताना डायबिटीज घेऊन येतो, ब्लड प्रेशर घेऊन येतो, त्याचे काहीतरी ऑपरेशन्स झालेले असतात, वेगवेगळे आजार त्याला असतात, बरीच औषधं वेगवेगळी चालू असतात, आणि मग मणक्याचा आजार. काही वेळा गुडघ्याचे ऑपरेशन झालेत आणि मणक्याचा आजार, काही वेळेला बीपीचा त्रास आणि मणक्याचा आजार, काही वेळेला डायबिटीज आहे आणि मणक्याचा आजार. तर एक वेगवेगळे आजार, कुणाला लिव्हरला सूज आली आहे आणि मणक्याचा आजार, कुणाला डायलिसिस चालू आहे आणि मणक्याचा आजार, कुणाला मूल होत नाहीये, IVF केलंय आणि त्यातनं मणक्याचा त्रास झाला, काही ऑपरेशन झाले, अपेंडिक्स हर्निया झालंय. त्यानंतर माझी एक केस आठवली आहे बोलता बोलता. पंढरपूरचं एक केस, 38-39 वर्षाचे गृहस्थ माझ्याकडे आले आणि ते आल्यानंतर मी त्यांना चेक केलं आणि चेक केल्यानंतर म्हणलं की सर तुम्हाला मणक्याचा त्रास नाही आहे. ओके. पण त्यांच्यामध्ये एकच सिम्पटम होतं की त्यांना रात्री झोपता येत नाही बेडवरती, पाठीवरती. ते खुर्चीत या पद्धतीने खुर्चीवरती झोपायचे 3-1 वर्ष. बापरे. ते 3 वर्षात पाठीवरती झोपलेले नाही. झोपलो की पेन प्रचंड यायचं आणि पेन मांडीला आणि कमरेकडे. मग मी परत केस टेकिंग घेतली आणि जेव्हा त्यांचे कपडे काढून एकदा सगळं चेक केलं तेव्हा मग मला सापडलं की त्यांनी अपेंडिक्सचं आणि हर्नियाचं ऑपरेशन केलं आहे. मग मी दुसरा क्वेश्चन त्यांना केला की हे दुखतंय हे तुम्हाला कधी दुखायला लागलं मला सांगा बरं काका. मग ते म्हणले अहो, मी त्यांना विचारलं की अपेंडिक्सच्या ऑपरेशन नंतर दुखायला लागलं काय. म्हणले हो. म्हणजे असं कधी मला कुठल्या डॉक्टरने विचारलंच नाही. मी कशाला सांगू की या माझ्या घरात 2-3 अपेंडिक्स झाले त्यांना काही दुखलं नाही. बरोबर. मग मी जेव्हा त्यांचं पोट चेक केलं तेव्हा माझ्याकडे इस्टम नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. इस्टम नावाचे अमेरिकेचे प्रोब आहेत. त्या प्रोबने त्याच्या पोटाच्या आजूबाजूच्या मसलच्या तिथे आम्ही चेक केलं आणि तिथे मला काही गाठी सापडल्या, नोड्स सापडले, सिस सापडले. मग ते नोड्स आम्ही डिझॉल्व करायला घेतले. त्यांना म्हणलं मणक्याचा त्रास तुम्हाला 100% नाही आहे, ह्या ऑपरेशनच्या ॲडव्हर्स इफेक्टमुळे हे झालेलं आहे. मग त्याचे मी नोट्स डिझॉल्व केले सगळे आणि नोट डिझॉल्व केल्यानंतर त्यांना म्हणलं की बघूयात आपण काय होतंय ते. कारण स्पाईनची केस नव्हती त्यामुळे मी फार त्यांना हे नाही केलं, पण ते पूर्ण त्यांचं डिझॉल्व करून दिले आणि पुढे ट्रीटमेंटला गरज पडली तर या किंवा काय होतंय मला सांगा. कारण 3 वर्षापासून झोप नाही त्यामुळे मी पण कॉन्फिडेंट नव्हतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आले. मी दवाखाना जस्ट उघडला होता 9 वाजता आणि त्या आतमध्ये डायरेक्ट आले आणि डायरेक्ट पाया पडले माझ्या, पूर्ण साष्टांग नमस्कार. म्हणले माझ्या वडिलांनी जा म्हटले तू 3 वर्षांनी झोपायला लागला, पंढरपूरचा पांडुरंग पुण्यात आहे,
बापरे. आणि तो माणूस पाया पडला आणि तो म्हणला मी पहिल्यांदा झोपलो पूर्ण पाठीवर. तर ही एक केस स्टडी म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक केस टू केस हे वेगळं आहे. असं नाहीये की कंबरदुखी सगळ्यांची एकसारखी आहे का, तुला नाही. प्रत्येकाचं निदान तुम्हाला करायचंय. त्याचे झालेले आजार, त्याच्या असलेली प्रकृती, त्याचे असलेले विचार, त्याच्या घरात असलेले नवरा बायकोचे संबंध, या सगळ्या गोष्टींचा तिथे इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे त्याचाही रोल कंबरदुखीमध्ये आहे. मग दुसरी एक केस स्टडी आली की ज्याच्यामध्ये त्या लेडीजची दर 3-4 आठवडे गेले की सिव्हिअर कंबरदुखी दुखायची. ओके. वय 55. तर मग आम्ही सगळी केस स्टडी घेतली, त्यांचे एक्सरे केले, MRI केले. MRI इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. एक्सरेमध्ये अलाइनमेंट इज गुड. मग त्यांची केस स्टडी घेतल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्हाला स्पाईनमध्ये त्रास मला नाही वाटत आहे. मग आम्ही नर्वोस्कोप नावाचं अमेरिकेचं मशीन आहे, ते मानेपासून कमरेपर्यंत लावलं. त्याचे प्रेशर चेक केलं मणक्यावरचं, तर ते मणक्यावरचं प्रेशर ॲब्सोल्युटली नॉर्मल. पण त्यांची कंबरदुखी सिव्हिअर होती. मग असं बघितलं की त्यांचे नवऱ्याचे आणि बायकोचे संबंध हे खूप भांडण घरात सतत होतं. त्यांचं इंटरकोर्स होत नव्हता आणि त्यातनं त्यांना डिझायर्स होते की मला कधी फिलिंग होईल, मला कधी माझी इच्छा पूर्ण होईल. आणि त्यातनं जेव्हा सगळी केस समजली तेव्हा मी त्यांच्या मिस्टरना बोलवून घेतलं आणि तुम्ही एक काम करा, सेक्स कन्सल्टंटकडे जाऊन एक व्यवस्थित दोघांनी हे घ्या. जेव्हा त्यांनी ते कन्सल्टंट घेतलं आणि त्यांचे त्या बॅक पेन तो कमी झाला. बऱ्याच वेळा बॅक पेन हे नुसतं डिस्क बाहेर येणं किंवा सायटिका, प्रत्येक वेळेस स्लिप डिस्क हे नसून प्रत्येक वेळेस केस टू केस हे बघणं गरजेचं आहे की पेशंटची दिनचर्या काय आहे, पेशंटची ऋतुचर्या काय आहे, पेशंटच्या घरातले संबंध कसे आहेत, पेशंटची मुलं किती आहेत, त्यांचे काही ऑपरेशन झालेत का, त्याच्या पास्ट हिस्ट्री काय आहे का. आता तसंच एक पास्ट हिस्ट्रीवरून एक केस आठवली परत की एक माझ्याकडे तबला म्युझिशियन येत होते आणि त्यांचं एक अफेअर कॉलेज लाईफमध्ये होतं आणि ते अफेअर जे होतं त्यांचं लग्न झालं होतं. ती मुलगी जी होती अफेअर असलेली तिचं लग्न झालं, ती 500 किलोमीटर दूर गेलेली आहे. लग्नाला 13 वर्ष झालेले आहेत. तरीही ह्यांच्या डोक्यामध्ये तिच्याविषयी असलेली आपुलकी आणि तिच्याविषयी असलेले विचार होते आणि तिचे विचार आले की त्यांची मान दुखायला लागायची. म्हणजे एक लक्षात घ्या, इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग, कारण प्रत्येक केस टू केस वेगळं आहे. मग त्यांना मला एक क्रेनिओसॅक्रल थेरपी दिली ज्याच्यामध्ये त्यांचे विचार कमी झाले आणि त्यांना मी सतत सज्ञान, विचारांचा उहोपोह ज्ञान त्यांना दिलं की बाबा तुम्ही जो विचार करता तो योग्य आहे का अयोग्य. ते म्हणजे मला सगळं समजतंय डॉक्टर, पण मी सोडू शकत नाही या गोष्टीला. मला तिच्याबरोबर राहायचंय का तर नाही राहायचंय. मी फोन करतो का तिला अजिबात 13 वर्षात फोन केलेला नाही, पण माझ्या डोक्यातनं तो विचारच जात नाही. मग मी त्यांना एक सजेशन दिलं की तुम्ही तुमच्या रोज आहे त्या बायकोबरोबर रोज संध्याकाळी फिरायला जावा, तिला रोज गजरा आणून द्या, तिला रोज रांगोळी काढायला सांगा, मुलांबरोबर रोज खेळा. तर त्यांना अशा प्रकारचे आम्ही छोटे छोटे गेम्स घरात खेळायला लावले, वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या जीवनामध्ये बदल केल्या. रोज कौटुंबिक रोजचं जेवण सगळ्यांनी बरोबर करायचं नवरा बायकोनी. हा एक जेव्हा बदल केला, तिला त्यांच्या बायकोची जेव्हा आपुलकी वाढली नवऱ्याकडे, तेव्हा त्यांचा हा डोक्यातला विचार कमी झाला. म्हणजे एक लक्षात घ्या, मणका विकार किंवा स्लीप डिस्क हे त्याला नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, हे खूप मोठा विषय आहे आणि माझ्या आयुष्यात मी रोज नवीन नवीन अजून शिकतोय. माय गॉड. मगाशी तुम्ही टेस्ट बोलताना मेन्शन केलं एक्सरे MRI हे बऱ्यापैकी कॉमन होते, तर एक्सरे आणि MRI मध्ये काय डिफरन्स आहे? एक्सरेमध्ये आपल्याला अलाइनमेंट समजते, एक्सरेमध्ये आपल्याला ऑब्च्युरेटर फोरामेनचा डायमीटर समजतो आणि MRI मध्ये सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू आणि गादी किती बाहेर आली हे MRI मध्ये समजतं. एक्सरेमध्ये बोन कुठे मिस अलाइन आहे, पुढे मागे गेलाय, तिरका झालाय, हे सगळं तुम्हाला एक्सरेमधनं समजतं. ओके. आणि MRI मध्ये गादी किती बाहेर आहे, कॅनॉलचा डायमीटर किती आहे, किती प्रमाणात गादी बाहेर आहे, हे तुम्हाला MRI मध्ये समजतं. ओके. सो साधारण एखादा पेशंट आला आहे तुमच्याकडे, तर त्याची ट्रीटमेंट लाईन कशी असते? माझ्याकडे आत्ता भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका प्लेसवरनं पेशंट माझ्याकडे येतात. महिन्यातनं 1 दिवस आम्ही ट्रीटमेंट देतो. पहिल्या दिवशी 8च पेशंट आपण रोजचे तपासतो आणि ट्रीटमेंटला फक्त 16 पेशंट आम्ही घेतो. त्याच्यामध्ये 8 पेशंटला व्यवस्थित सकाळी 9 ते 1 मध्ये तपासलं जातं आणि त्यातले ज्यांना जागा असेल त्यांना आम्ही तिथे ट्रीटमेंटला रिक्रूट करतो. जर होणार असेल तरच ट्रीटमेंट देतो.
जर होणार नसेल तर तिथे मी सांगतो की ही केस माझ्याकडे होण्यासारखी नाही आहे. कारण आत्तापर्यंत जवळजवळ एक 25,000 केस स्टडी झाल्यामुळे तो एक अनुभव आला की कुठली केस घ्यायची आहे, इंडिकेशन काय आणि कॉन्ट्रा इंडिकेशन काय. इंडिकेशन म्हणजे काय, तर कुठल्या केस या 100% बऱ्या होणार आहेत. ओके. आणि किती दिवसात बरा होणार आहे. आज एक लक्षात घ्या, पेशंट आल्यानंतर मी समोर उभा करतो, उभा केल्यानंतर पेशंटचं सगळं स्ट्रक्चर हे बघितलं जातं. समोरच्या बाजूने म्हणजे चेहऱ्याच्या बाजूने मी पेशंटला सगळं बघतो, त्याच्यानंतर त्याची पाठ पूर्ण बघतो, त्यानंतर राईट लॅटरल लेफ्ट लॅटरल बाजू 6 फुटावरनं आम्ही चेक करतो. त्याच्यानंतर पेशंटला बसवलं जातं. बसवल्यानंतर पेशंटची जिलेट टेस्ट, ज्याच्यामध्ये कोणता मणका खरंच अडकलाय, कोणता मणका लॉक झालाय आणि कुठनं गादी बाहेर आली आहे, हे MRIच्या आधी आम्ही पेशंटला दाखवतो की हे कसं लॉक झालंय. मग नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे, मानेपासून पायाच्या मणक्या माकड हाडापर्यंत ते लावलं जातं आणि कुठल्या पायाला मुंग्या येतात आहे, कुठला पाय जड होतोय, कुठला आधी दुखायला लागला, का दोन्ही दुखतात आहे, हे सगळं आम्ही पेशंटला समजून सांगतो. त्याच्यानंतर पेशंटचा एक्सरे बघितला जातो. मग एक्सरेचं डायग्नोसिस केलं जातं. त्यानंतर पेशंटचे मुवमेंट्स बघितल्या जातात की काय मसलमध्ये मुवमेंट्स आहेत, फेशियामध्ये काय मुवमेंट आहे, पेशंटची ग्रॅव्हिटी कशी आहे. एक लक्षात घ्या, एखादा पेशंट येतो मणक्याचा, गादी बाहेर आल्यानंतर कंबर तिरकी होते. ओके. एखादा पेशंट येतो दोन्ही खांदे डावीकडे गेलेत, कंबर उजवीकडे गेली, किंवा काही पेशंटमध्ये लेडीज पेशंटमध्ये कंबर ही मागे गेली आहे, काही पेशंटमध्ये कमरेचा भाग हा पुढे गेलेला आहे, अँटेरियर टिल्ट, जसं काय मागे पूर्ण कप बसेल तिच्या एवढा टिल्ट बघायला मिळतो. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट हे व्हेरी असतं, त्याला आपल्याला बघायला पाहिजे प्रॉपर. त्याच्यानंतर मग आम्ही MRI बघतो, जर आणला असेल पेशंटने आणि गरज असेल तर पेशंटला MRI काढायला सांगतो. मग हे सगळं चेक केल्यानंतर त्याचं फायनल निदान केलं जातं की नक्की फेशियामध्ये प्रॉब्लेम आहे, मसलमध्ये प्रॉब्लेम आहे, लिगामेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, पॅथॉलॉजिकल काय चेंजेस आहेत, फिजिओलॉजिकल काय चेंजेस आहेत, ग्रॅव्हिटी काय, स्ट्रक्चर काय, ऑर्गन कुठले मिसअलाइन आहेत, हे सगळं चेक करून एक फायनल डायग्नोसिसला येतो की तुमची ही अशी अशी केस आहे. या केसला साधारण 9 ते 12 महिने लागतील. 4 तासाची ट्रीटमेंट एका पेशंटची देतो. त्याच्यासोबत 12 सेशन ऑनलाईन झूमवरती माझ्यासोबत योगा होतात. सकाळी 6:30 ते 7:30 सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. 550 लोक आत्ता योगाला आहेत त्याच्यासाठी. आणि ते सगळं जे आहे, सगळ्या सिस्टीम आणि प्रोसेसेस या सायंटिफिक एव्हिडन्स आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टी आम्ही पहिल्यांदा एक्सरे काढला, 3ऱ्या महिन्यानंतर एक्सरे करून दाखवतो पेशंटला की तुमच्यामध्ये बदल काय झाला आहे. एव्हरी 3 मंथ नंतर एक्सरे रिपीट होतो. प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंटच्या आधी आणि नंतर पेशंटला फोटोग्राफ केले जातात की तुमची कंबर तिरकी होती, शोल्डर तिरके होते, आता सरळ झाले, पोश्चर चेंज झाला. मग यामध्ये जवळजवळ 3 तास 4 तास थेरपी दिली जाते. त्याच्यामध्ये 13 ते 17 प्रकारचे उपचार कस्टमाइज केले जातात. म्हणजे एखाद्याचा L3 मणकाची गादी बाहेर आली आहे, एखाद्याचा L4 बाहेर आहे, पण एखाद्याची उजव्या साईडनी बाहेर आहे, एखाद्याची डाव्या साईडनी बाहेर आहे. मग आम्ही त्याचं सगळं कस्टमाइज प्रॉपर निदान करतो आणि त्याची ट्रीटमेंट ठरवतो की पहिली ट्रीटमेंट आहे फेशियल मॅनिप्युलेशन. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या मसलवरती काम करायचं आहे, कोणकोणत्या लिगामेंटवरती, कोणकोणत्या फेशियावरती काम करायचं आहे. त्याच्यानंतर मग सेकंड ट्रीटमेंटमध्ये इस्थम आहे, अल्ट्रासाऊंड आहे, त्यासोबत आयुर्वेदिक औषधं आहेत, मर्मचिकित्सा आहे, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाची एक थेरपी आहे, व्हिसरल मॅनिप्युलेशन, न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन ज्याच्यामध्ये ब्रेनचं मॅनिप्युलेशन करतो, स्पायनल कॉर्डचं मॅनिप्युलेशन, या सगळ्या ट्रीटमेंट. त्यासोबत काही मशीन्स, मोबिलायझेशनच्या मशीन्स आहेत, काही टेबल्स आहेत, त्याच्यामध्ये पेशंटला पोटावर झोपवलं जातं आणि स्पेसिफिक L3 L4ची गादी आपल्याला आतमध्ये घेऊन जायची, तर तिथलं स्पेसिफिक अंतर वाढवलं जातं आणि ते अंतर वाढवल्यामुळे पेशंटचं ऑपरेशन वाचतं. सगळ्या ट्रीटमेंटची खासियत जी आहे, इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये 2 मणक्यातलं अंतर वाटतं. आज ॲलोपॅथी सायन्स 2 मणक्यातलं अंतर कमी झाल्यामुळे ती बाहेर आलेली जी गादी आहे, मज्जातंतूवरती जी दबली जाते, नसा चोकअप झाल्यात, त्याला हे लोक ऑपरेशन करून डिसेक्टॉमी किंवा लॅमिनेक्टॉमी करतात. आपण अंतर वाढवतो, त्याच्यामुळे जी गादी बाहेर आली ती परत आत जाते आणि पेशंटचं ऑपरेशनही वाचतं. असं ऑपरेशन कितपत टाळता येऊ शकतो की नाण्याला दोन्ही बाजू आहेत माऊली. एक लक्षात घ्या, पहिली बाजू जी आहे ज्याच्यामध्ये रिट्रोलिस्थेसिस आहे. रिट्रोलिस्थेसिस म्हणजे मणका मागे आलाय, तो मणका पुढे नेता येतो. पण जी गोष्ट जीवनात कुठली पुढे गेली आहे ती मागे कधी आणता येत नाही. जो फॅसेट तुटला आहे, अँट्रोलिस्थेसिस म्हणजे 2 वर्टेब्रल सेगमेंट, एखादा दचका बसला, ऍक्सिडेंट झाला आणि मणका तुटून पुढे गेलाय आणि ज्याच्यामध्ये बर्निंग फूट आहे, ज्याच्या तळपायाची आगाग होते, प्रचंड प्रमाणात वेदना आहेत, पण तळपायाची आगाग होतीये, त्या केसमध्ये ऑपरेशन करावं लागतं. पण जिथे 99% केसेसमध्ये रिट्रोलिस्थेसिस मिळतात
2% केसेसमध्ये तुम्हाला अँट्रोलिस्थेसिस मिळतात. तर नक्कीच ऑपरेशन हे वाचू शकतं. बऱ्याच वेळा पटकन घाईघाईत लोक ऑपरेशन करतात, पण त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट खूप आहे. करेक्ट. हे साईड इफेक्ट्स काय असू शकतात ऑपरेशन नंतर? तिथली जागा जड वाटते, कंबर जड वाटणं, पायातला बऱ्याच वेळा फूट ड्रॉप होतो, पायात चप्पल घालता येत नाही, थोडं चाललं की पाय उचलून टाकावा लागतो, सरळ चालता येत नाही, प्रत्येक वेळेस पाय उचलून टाकावा लागतो, कारण त्यांचा पायाचा पंजा जो आहे तो डॉर्सिफ्लेक्स होत नाही, वरती येत नाही पायाचा पंजा. त्याचबरोबर लघवीचा कंट्रोल जातो, वर्समध्ये मोशनचा कंट्रोल जातो, कधी कधी आफ्टर ऑपरेशन पूर्ण पाय पॅरालिसिस होतो. अशा खूप केस स्टडी आहेत. पण ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं. घाई गडबडीत ऑपरेशनला जायचं नाहीये. तुम्ही 4-5 लोकांचं नक्की सल्ला घ्या आणि मग काय करायचं ते ठरवा. करेक्ट. इंट्रोडक्शनच्या वेळेस तुम्ही डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक असा उल्लेख केला, तर व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली आणि तर बाकीच्या ट्रीटमेंटपेक्षा वेगळं कसं आहे? डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण की मी माझ्या जवळजवळ 30 ते 32 कोर्सेस वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, काही इंडियात झाले, काही बाहेर झाले, हे सगळे कोर्सेस इंटिग्रेट करणारा भारतात आणि भारताच्या बाहेर मी एकटा आहे. ओके. ह्या प्रोसेसेसमध्ये स्पाइन हा एक विषय घेऊन मी गेली 19 वर्ष काम करतोय आणि त्याच्यामुळे मी अमेरिकेत काय चालू आहे आत्ता विना ऑपरेशन, जपानमध्ये काय चालू आहे, इटलीमध्ये काय चालू आहे, पोर्तुगीजमध्ये काय चालू आहे, चायनामध्ये काय चालू आहे, भारतात काय चालू आहे, भारताच्या प्राचीन हाडवैद्यामध्ये काय चालू आहे, याचा सगळ्यांचा एकत्रित अभ्यास कंटिन्युअसली सायंटिफिक एव्हिडन्स बेस ट्रीटमेंट बसवण्यासाठी माझ्या आयुष्यात मला तो वेळ मिळाला आणि भगवंतांची साथ मिळाली. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये 13 ते 17 प्रकारच्या वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी आम्ही एकत्र केल्या आणि त्या एकत्र केल्यामुळे त्याचा फायदा हा 1,00,000% वाढला. का तर ह्या थेरपी करणारे आता भारतात आणि भारताच्या बाहेर एकत्रित करणारे कोण नाहीये. एक लक्षात घ्या, क्रायोप्रॅक्टर आज तुम्ही गुगलला टाकलं तर बरेच करतात. ते नुसत्या क्रायोप्रॅक्टरनी मणक्याचे आजार बरे होत नाहीत. बरोबर. का नाही होत तर त्याचं पहिलं कारण आहे, जेव्हा बोन हलतात तेव्हा त्याच्या आजूबाजूचे मसल्स हलतात, मसल्समध्ये नोड तयार होतात, ते मसल हलतात, त्याच्याबरोबर काही ऑर्गनचे लिगामेंट टाईट होऊन जातात. ते ऑर्गनचे लिगामेंट तुम्ही जोपर्यंत सोडत नाही, किती क्रायोप्रॅक्टरचे सेशन घेतले तर मणक्याचा आजार गादी बाहेर आली असेल तर बरा होत नाही. त्याला इंटिग्रेटेडच अप्रोच पाहिजे. त्याच्यामध्ये योगा पण पाहिजे, त्याच्यामध्ये विसरल मॅनिप्युलेशन पाहिजे, क्रायोप्रॅक्टर पाहिजे, आयुर्वेदाची औषधं पण पाहिजेत. एक लक्षात घ्या, नुसतं क्रायोप्रॅक्टर किंवा नुसतं मॅन्युअल थेरपीनी पण रिझल्ट येत नाही. इट इज अ इंटिग्रेशन. मला सांगा, आपलं घर कसं आहे, भरलेलं आहे, आई आहे, वडील आहे, मुलं आहेत, बायको आहे, काकी आहेत, हे सगळं मला सांगा, सगळ्यांचा जरी प्रत्येकजण कामाला नाही गेले तरी प्रत्येकाचा हातभार एकमेकाला लागतो. तसं ह्या इंटिग्रेटेड थेरपी ज्या आहेत त्या प्रत्येकाचा काही ना काही स्पेशल रोल आहे. जिथे फेशिया मिसअलाइन आहे ना, तिथे इट्स रिक्वायर्ड फेशियल मॅनिप्युलेशन. एक लक्षात घ्या, आई शिकलेली नसते पण तिचा सल्ला जो आहे तो खूप मोलाचा असतो. आजी शिकलेली नसते पण तिचा सल्ला जो आहे जीवनातला तो खूप मोलाचा असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इंटिग्रेटेड पद्धतीने जर वापरल्या गेल्या तर त्याचे रिझल्ट हे एनहान्स होतात 100x आणि पेशंटचं ऑपरेशन वाचतं. सो नक्की कशी प्रोसेस असते? सपोज एखाद्याला डायग्नोसिस झालं स्लिप डिस्क, तर तुमची डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक ही कशी वर्कआउट करते? मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की पेशंट आल्यानंतर आम्ही पेशंटचा डायग्नोसिस करतो. डायग्नोसिस केल्यानंतर साधारण त्याला 9 ते 12 वेळा आमच्या दवाखान्यात यावं लागतं. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये फेशिया मॅनिप्युलेशनमध्ये टोटल 10 लेवल्स आहेत. ओके. ईडर ऑफ नावाच्या ज्या लेडीज आहेत अमेरिकेतल्या, त्यांची PhD त्याच्यामध्ये झाली ग्रॅव्हिटीवरती. ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर आपले जे मसल्स मिसअलाइन झालेत, बोन मिसअलाइन झालेत, फेशिया जो मिसअलाइन झालाय किंवा आपण उभं राहिल्यानंतर आपलं शरीर एका साईडला झुकतंय त्याला रिअलाइन करणं, पोश्चर करेक्शन करणं, हे त्या ट्रीटमेंटमध्ये होतं. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये ब्रेथवरती काम केलं जातं. ओके. श्वास इझी केला जातो. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत इझी श्वास केला जातो. सेकंड सेशनमध्ये फूट बॅलन्स केले जातात. थर्ड सेशनमध्ये लॅटरल बॉडी म्हणजे काय तर अँकलपासून जे बाह्य बाजू आहे आपल्या शरीराची लॅटरल बाजू त्याला रिअलाइन केलं जातं. रिअलाइन अँड रिजनरेशन. त्यानंतर कोर म्हणजे घोट्या अँकलपासून आतमधली मधली बाजू, एंटेरियर पार्ट ऑफ द बॉडी, पोस्टेरियर पार्ट ऑफ द बॉडी, हेड आणि नेक बॅलन्स.
त्यानंतर इंटिग्रेटेड अप्रोच सगळे लिम्फ नोड ड्रेन केले जातात. हे 10 सेशन याच्यामध्ये आहेत. त्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही डोक्यावरती हात ठेवतो पेशंटच्या आणि चेक करतो की आत्ता प्रॉब्लेम हा मेंदूमुळे, स्पाईनमुळे का ऑर्गनमुळे. पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवला जातो. हात ठेवून आम्ही त्याचं टेस्ट करतो की दिस इज प्रॉब्लेम इज ड्यू टू न्यूरोमेनिंजियल राईट फ्रंटल कॉर्नल सुचर. इथे आपल्या डोक्यामध्ये जे फ्लुइड आहे त्याचं कुठंतरी मिसअलाइन झालं आणि त्याच्यामुळे कंबर दुखते का. स्पायनल कॉर्ड छोटी झाली म्हणून कंबर दुखते का. तिथला रिदम कमी झालाय त्याच्यामुळे कंबर दुखते का, मान दुखते का. त्याचबरोबर मग चेक केलं जातं की ऑर्गन कुठला मिसअलाइन आहे, आज प्रायमरी फॉल्ट काय आजचा पेशंटचा, तो आम्ही रिअलाइन करतो. मग तिथले लिगामेंट, लिव्हर आहे, लिव्हरची लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियाज, किडनी हे कंटिन्यूस 24/7 आतमध्ये हालत असतात. 24/7 हालत असतात. त्यांची स्वतःची एक मुवमेंट आहे आणि ती मुवमेंट जेव्हा बंद होते, फ्रोज होते किंवा हलणं कमी होतं, तिथले लिगामेंट टाईट होतात, त्यावेळेस कमरेवरती प्रेशर यायला लागतं, त्यावेळेस मानेवरती प्रेशर यायला लागतं. बऱ्याच वेळा आम्ही डिओडिनम रिलीज करतो, पेशंट मान हलवायला लागतो, दुखायचं बंद झालं. डॉक्टर कसं काय, पोटात हात लावला त्रास येते. या ट्रीटमेंटची हीच एक खासियत आहे की एक लक्षात घ्या, ट्यूबलाईट बंद करायची, आपण ट्यूबलाईटला हात नाही लावत, आपण बटनाकडे जातो. तर या डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमध्ये आम्ही तुमचे बटन शोधतो की नक्की रूटकॉज काय. मग तसं एखादा मणका मागे आलाय, उजवीकडनं मागे आला पण 2 mm वरती पण गेलाय, उजवीकडनं मागे आला 2 mm वरती गेला, मग त्याला मी क्रायरोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटिंग, त्याच्यामध्ये उजवी साईड जी वर आली त्याला परत डावीकडे घेऊन जाऊन 2 mm खाली आणतो विथ द हेल्प ऑफ क्रायरोप्रॅक्टर सेशन, बोन रिअलाइनमेंट. त्याच्यानंतर आम्ही योगा पेशंटला देतो. योगामध्ये स्पेसिफिक आसनं पेशंटला दिली जातात ज्याच्यामध्ये त्याची स्ट्रेंथ मसलची वाढेल. मग त्याच्यामध्ये आम्ही मेडिटेशन घेतो. मग त्याच्यामध्ये आम्ही अजून मोटिवेशनल लेक्चर्स पेशंटसाठी घेतले जातात की बऱ्याच वेळा एक लक्षात घ्या, पेशंट जेव्हा येतो 60% पेशंट हे डिप्रेशनमध्ये असतात. का तर एक लक्षात घ्या, जेव्हा मणक्याचा त्रास होतो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात, हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेल्यानंतर तिथे भरपूर गर्दी असते. मोठे मोठे 10 मजली हॉस्पिटल स्पाईनचे आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिक, हैदराबादमध्ये अवेलेबल आहेत. मग तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की अरे ह्या शेजारच्या बाईचं ऑपरेशन झालेलं आहे, ती आज फॉलोअपला आली आहे पण तिचा लघवीचा कंट्रोल गेलेला आहे, तिच्या मोशनचा कंट्रोल गेला आहे, तिचा पाय पॅरालिसिस आहे, ती व्हीलचेअरवरती. मग ते पेशंट घरी जेव्हा येतात तेव्हा रिलेटिव्ह ह्यांना बिस्किट पुडा अशा हळद घेऊन येतात आणि ते आल्यावर म्हणतात अगं माझ्या मावशीचं ऑपरेशन केलं, ती बेडंट आहे, करू नको. मग पेशंटची तिथं मानसिकता ढासळते आणि पेशंट म्हणतो आता ऑपरेशन करायचं का नाही करायचं, पण पेन तर होत आहे. मग बऱ्याच वेळा ॲलोपॅथी डॉक्टर त्यांना सांगतात अहो एवढे पेन किलर खाताय, किडन्या फेल होतील तुमच्या, किडनी बदलावी लागेल. अजून डिप्रेशन चालू होतं. मग इमोशनचा सगळा तिथे, मग डॉक्टर लोक घाबरवतात की आता तू ऑपरेशन नाही केलं तर पाय लोळा पडेल ना, लवकरात लवकर ऑपरेशनची तयारी करा. मग तिथे सगळा गोंधळ, मन बेचैनी, झोप बंद होते. अशाच एक 65 वर्षाच्या आजी माझ्याकडे आल्या. त्यांची मी ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मी बघितलं की काकू काय झालं तुम्हाला, तर म्हणले अहो डॉक्टर ऑपरेशन सांगितलं आहे. म्हटलं ठीक आहे. जसं ऑपरेशन सांगितलं तसं त्यांच्या नवऱ्याने, घरातल्या सगळ्या लोकांनी त्यांच्याकडे फोकस जास्त केला, लक्ष जास्त द्यायला चालू केलं. आणि लक्ष जेवढं जास्त चालू केलं की ती आजी डिप्रेशनमध्ये गेली की अरे मला काही मोठा गंभीर आजार झालाय का, एवढं माझ्याकडे काय बघतात आहे, जो नवरा माझ्याशी रोज किरकिर करतोय, भांडतोय, त्यांनी भांडणच बंद केलंय. डॉक्टरांना भांडायला सांगा. मग मी त्यांचं सगळं चेक झालं, त्यांच्या नवऱ्याला म्हणलं काका माझी ट्रीटमेंट घ्यायची पण आजीसोबत भांडण रोज करायचं. आणि ते भांडण जसं चालू केलं, आमची ट्रीटमेंट जशी चालू केली, आजी खुश, कालचा सेकंड फॉलोअप झाला, एकदम आनंदी आनंद. म्हणजे एक लक्षात घ्या, इथे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. असं नाही आहे की नुसतं आजार झाला आहे आणि ट्रीटमेंट दिली आहे, तर तिथे इमोशन पण बघणं गरजेचं आहे. आणि इमोशन इज ऑल्सो वन बिग कॉज ऑफ स्पाईन डिसऑर्डर. करेक्ट. ह्या खूप नवीन गोष्टी आहेत ज्या मला आज पहिल्यांदा समजतात स्पाईन रिलेटेड गोष्टींमध्ये. असंच शायटिका किंवा दुसरा काय मणक्याचा प्रॉब्लेम असेल तर असे काय लाईफस्टाईल चेंजेस करायला पाहिजे किंवा काय डाएटमध्ये चेंजेस करायला पाहिजे?
एक लक्षात घ्या, पहिलं सगळ्यात चेंज हा पाहिजे की माझं वय काय, माझं मन कशात गुंतलंय आणि मी दिवसभर काय विचार करतोय आणि मला नक्की कुठं पोचायचं आहे, हा विचार जेणे त्याने त्याचा करायचा आहे. एक लक्षात घ्या, शेजारच्याची मर्सडीज आली म्हणजे माझी BMW किंवा मर्सडीज यावी, हा विचार आजच्या पिढीमध्ये वाढत चालला. मग कुठेतरी शॉर्ट गेनिंगमध्ये NFO करतात, शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात आणि तिथे कुठेतरी त्यांच्या खिशामध्ये घरातले बऱ्याच वेळा पैसे चोरून ते शेअर मार्केटमध्ये लावले जातात आणि अक्षरशः तो मुलगा डिप्रेशनमध्ये जाऊन कंबर दुखायला चालू होते. तर एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट की माझं वय काय, माझं मन कशात गुंतलंय, मी दिवसभर काय विचार करतोय आणि माझ्या वयाच्या अनुसार मी वागतोय की नाही, हा विचार पहिला तिथे केला पाहिजे प्रत्येकाने. सेकंड फॅक्टर आहे की तुम्ही सकाळी उठल्यानंतर लवकर 5:30-6ला तरी किंमत उठा. उठल्यानंतर व्यायाम कंपल्सरी 1 तास करा. शौचाला टॉयलेटला जावा. टॉयलेट झाली आहे त्यानंतर तुम्ही काही मेडिटेशन, काही योगासनं करा. त्यानंतर तुमचं दिवसभराचं शेड्यूल तुम्हाला काय करायचं आहे, नक्की माझा जन्म कशासाठी पृथ्वीवर झाला, हा ज्याने त्याने त्याला प्रश्न विचारायचा आहे. माझ्यात बेस्ट काय आणि माझ्यात काय माझे स्ट्रेंथ आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, मग त्या गोष्टींवरती काम करायचं. आज काय झालं आहे, माणसं प्रत्येकजण स्ट्रेंथवरती नाही काम करत आहे, विकनेसवरती काम करतोय आणि त्याच्यामुळे माणसं ही फेल होतात आहे. मला सांगा, माझी स्ट्रेंथ स्पाईन डिसऑर्डर आहे, तुमची स्ट्रेंथ पॉडकास्ट आहे, मी तुमच्या मदतीने ग्रो होणार आहे. आज माणसं काय करतात आहे, सगळी कामं मीच करणार आहे, सगळ्यात मास्टरी मलाच मिळवायची, हा पहिला विचार काढून टाका. मग तुमचे इमोशन्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे. मग तुमचा आहार, एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी आणि 3 बैठकीत जेवतो तो रोगी. तुम्हीच तुमचं सकाळचं जेवण 9:30-10ला करा, संध्याकाळचं जेवण 6:30-7ला करा, तर तुम्ही आजारातनं पूर्णपणे मुक्त होणार आहात. पण तुम्ही दर अर्ध्या तासांनी, दर 1 तासांनी किचनमध्ये जाताय, थोडीशी भेळ खाताय, मित्र आला, चालला वडापाव, चहा घेताय, परत थोड्या वेळाने कुठेतरी कोणतरी आलेलं आहे बेसनाचा लाडू घेऊन तो खाताय, मग आजार हे वाढत जाणार आहे. मग त्यामुळे षडरसात्मक आहार, पौष्टिक पदार्थ जेवणात करणे, आपल्या भारतीय संस्कृतीचे पदार्थ तुम्ही खायला चालू करा. ना की पिझ्झा, बर्गर, सँडविच खायचं आहे महिन्यातनं 1 दिवस. रोज बेतानं आज मी बघतो काही IT सेक्टर्समधली किंवा ज्यांना झोमॅटो वापरता येतं चांगलं, त्यांचे हॉटेलचे बिल 50,000 महिन्याचे आहेत सध्या. रात्री बेरात्री मित्र परिवार येतात, सगळ्यांच्या झोपेची वाट लागते आणि त्या मुलांमध्ये पुढे जाऊन डायबिटीज, BPचे आजार बघायला मिळतात आणि फार मोठे वेगवेगळे आजार निर्माण होतात. तर एक लक्षात घ्या, तुम्ही काय वागताय हे तुम्ही तुमचं मनाला विचारलं पाहिजे की माझं वय काय, मी माझ्या वयाच्या अनुसार वागतोय की नाही. जेव्हा तुम्ही तुमचं चिंतन करणार आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचं ऐकणार आहात, त्यांची एक पिढी गेलेली आहे, एक लक्षात घ्या, आणि त्या विचारांचं कुठंतरी सामर्थ्य आपल्या परिवारामध्ये, संस्कार कुठले तरी पाहिजेत. आज बाहेरची कुठली तरी UP बिहारची मुलगी येते, सिगरेट ओढतीये म्हणून आपण सिगरेट हातात नाही घ्यायची आहे. आमचे सर नेहमी म्हणतात, दारू सोडायची वेळ कोणती, तर दारूला हात न लावणं हीच दारू सोडायची पहिली वेळ आहे. आज बऱ्याच वेळा लोकांना काय होतं, हॉटेलिंग एवढं वाढत चाललंय गल्लोगल्ली, त्यामुळे हॉस्पिटल गल्लोगल्ली वाढत चाललंय. घरचा आहार जर त्या स्त्रीने केलाय, तिचं मन शांत आहे, तिचं मन प्रसन्न आहे, ती प्रसन्न आत्मा आहे, तर ते अन्न हे यज्ञ ब्रह्म स्वरूप होणार आहे. पण आपण जे अन्न खातोय त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तो हॉटेलचा वेटर, वाढणारा वेटर, हॉटेलमधला स्वयंपाक करणारा माणूस, ह्याच्या डोक्यातले विचार त्या अन्नात येणार आहेत आणि त्यातनं तुम्हाला नाही त्या गोष्टी तुम्हाला सुचणार आहेत. आज बलात्कार जे वाढत चाललेत बिकॉज ऑफ, मला सांगा, हॉटेलमधले 80% कामगार हे बाहेरगावावरनं येऊन इथे स्टे होतात, पण त्यांच्यामध्ये तृप्तीच होत नाही. मग कुठेतरी पॉर्न बघतात, कुठेतरी सतत डोक्यात तेच विचार चालू आहेत, ते विचाराचं अन्न तुम्ही खाताय. आज चोऱ्या वाटतात, ते बाकीच्या गोष्टी ज्या आज होतात आहे, त्याचं सगळ्याचं कारणे मूळ अन्न. बघा, गुरुचरित्रामध्ये पर स्त्री किंवा पर घरातलं अन्न वर्ज्य सांगितलंय. का सांगितलंय, त्याची कारणं ही आहेत सगळी.
की ती बनवणाऱ्या माणसाच्या डोक्यात काय विचार चाललाय, तो कशा प्रकारे बनवतोय ते अन्न. आज काय झालंय की कोणी युट्यूबवरती इंस्टा उघडतात, काय ते कशात काय मिक्स करतात, त्याचं खाण्यामध्ये लक्षही नसतं. तो इंस्टाची रील बघतोय, खातं ते. आज लहान मुलगा, माझ्याकडे एक 1.5 वर्षाचा मुलगा आला, त्याला भस्मक आजार झाला होता. आयुर्वेदात भस्मक आजार एक आलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याला दर 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी अर्ध्या तासांनी जेवायला लागायचं. बापरे. अर्धी चपाती खाणार, दर अर्ध्या तासांनी त्याला खायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी आघाडा बीज, अपमार्ग म्हणजे आघाडाच्या बीजाची खीर चालू केली आणि त्याच्यासोबत काही त्रिफळा, त्रिकटू आणि इतर औषधं मिक्स करून दिली आणि त्याची ती सवय गेली. तर एक लक्षात घ्या, आजच्या पिढीला आणि आई वडिलांना आणि मुलाला आणि सगळ्या घरातल्या लोकांना हे समजलं पाहिजे की आपण कुठला आहार घेतोय आणि कशासाठी घेतोय. आज एक लक्षात घ्या, अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा होत्या आपल्या, पण आज गरज बदलत चालली आहे. रील, इन्स्टा ही प्राथमिक गरज आहे आज. बघा तुम्ही, फेसबुक न बघून दिला आईनी म्हणून मारहाण, इन्स्टा बघून नाही दिला, पबजी खेळून नाही दिला म्हणून वडिलांचा खून, हे वाचायला मिळतंय आज सगळ्या गोष्टी. तर हे सगळ्याच कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी आपलं आयुष्य एक सगळ्यांनी मिळून योगा करा, सगळ्यांनी मिळून जेवण करा, तर तुमचे आजार हे कमी होणार आहेत. बरोबर. नुसतं स्पाईन नाही तर सगळेच आजार कमी झाले पाहिजेत. वसुधैव कुटुंब म्हणजे आपल्या या विश्वातले जेवढी लोक आहेत ही आनंदी, ही निरोगी पाहिजे, हे आयुर्वेदाचं मूळ आहे. स्वस्ताला तर बरं करायचं आहे, पण रोगी पण बनवून द्यायचे नाहीये. बरोबर. आजकाल हा पण प्रकार जास्त वाढलाय ना की आयुर्वेदिक मसाज घरी येऊन करतात लोक. तर ते थोडीशी पाठ दुखली किंवा कंबर दुखली तर लोक घरी बोलून मसाज करतात, तर ते कितपत योग्य आहे? हे बघा, स्नेहन म्हणजे काय तर तेल लावणं. तर आज बऱ्याच वेळा चांगले चांगले थेरपिस्ट किंवा चांगले चांगले मसाजेस घरी येऊन तेल लावतात, हे तर चांगलंच लक्षण आहे. परंतु कुठल्या स्टेजमध्ये तुम्ही लावताय हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची एक आजार होऊ नये म्हणून मी प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणून मसाज करतोय का माझी रोज सकाळी कंबर अवघडते म्हणून मी मसाज करतोय. जिथे कंबर अवघडते तिथे मसाजने नुसतं तुमची कंबरदुखी बरी होणार नाही. तिथे तुम्हाला मॅन्युअल थेरपीज लागणार आहेत, कारण डिस्कवरचं प्रेशर जोपर्यंत वाढत नाही, एपिकॅनॉलचं डायमीटर वाढत नाही, तोपर्यंत गादी आत जाणार नाही. पण तुम्हाला लचक बसली आहे, आपण खूप खेळलो आहे, खूप मी ऑफिसमध्ये काम केलेलं आहे आणि माझी कंबरली ताकद कमी वाटते आहे किंवा माझे पिरियड्स खूप येऊन जातात, ते अंगावरनं खूप जात आहे, मला थकल्यासारखं वाटतंय, व्हाईट डिस्चार्ज खूप होतं, तिथे तुम्ही मसाज घ्या. आठवड्यातनं एकदा मसाज घ्या. तीळ तेल हे उत्तम त्याच्यामध्ये, आणि ते तुम्ही एक 30-40 मिनिटाचा मसाज घेतल्यानंतर कंपल्सरी गरम पाण्याने आंघोळ करा. तिथे खूप चांगला फायदा होणार आहे. पण तुमची कंबर अवघडती आहे, मुंग्या येतात, तर यू कंपल्सरी गो टू मॅन्युअल थेरपिस्ट. ओके. असे सिरियस स्पाईन प्रॉब्लेम्स कुठले असतील? सिरियस स्पाईनमध्ये हे बघा, ॲन्युलस फायबर टियर, सायटिका, स्लीप डिस्क, L4-L5 डिस्क हर्निएशन, डिस्क बल्ज, त्याचबरोबर L3-L4 डिस्क बल्ज, डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन, त्याचबरोबर ॲन्युलस फायबर टियर झालेला आहे, लिगामेंटम फ्लॅमोम हायपोट्रोफी झालेली आहे, सगळे लिगामेंट टाईट झालेत, कडक झालेत, कधी थिन झालेत. तर ह्या केसेसमध्ये तुम्हाला मॅन्युअल थेरपीशिवाय रिझल्ट्स येत नाहीत. नुसते आयुर्वेदिक औषधं खाऊन किंवा नुसती फिजिओथेरपी करून किंवा नुसते योगा करून. आज बघतो मी लोक तर फक्त मी आयुर्वेदिक औषधं खाल्ले. किती दिवस खाल्ले तर मी गेली 3 वर्ष खातोय. काही लोक माझ्याकडे येतात की ते डाग घेण्याचा प्रकार आजकाल आयुर्वेदात विद्ध चिकित्सा किंवा अग्निकर्म 50-50 वेळा डाग दिलेले असतात. सोन्याची शलाका गरम केली जाते आणि त्यांनी चटके दिले जातात. एक लक्षात घ्या, तिथे पॅथॉलॉजिकल तुमची डिस्क आत जायची आहे, तर तुम्हाला नुसत्या डागाने ते बरं नाही होणार आहे. अतिव्यायाम, अति करणं, चुकीचं करणं किंवा न करणं या तिघांमुळे आजार वाढतात. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट काय सिम्पटम्स आहेत, पेशंटची अवस्था काय आहे, एक्सरे तिथे काढला गेला पाहिजे. बरेच दिवस लोक अंगावर काढतात, एक्सरेच करत नाही किंवा बिलीफ असतं की मला काही झालेलंच नाहीये. मग तोपर्यंत पायातला जीव गेलेला असतो, तोपर्यंत पायाचा पॅरालिसिस झालेला असतो. त्यामुळं अंगावरती काही काढायचं नाही. कुठलाही आजार अंगावरती काढूच नका. तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा किंवा 4 आठवड्यापेक्षा आजार होतोय तर कंपल्सरी तुम्ही डॉक्टरला दाखवलं पाहिजे.
कारण एक लक्षात घ्या, आज सकाळचीच केस आहे. मी दवाखान्यात दुपारी एक 12:30 शेवटची OPD होती माझी 1 वाजताची. त्यामध्ये पेशंटचं 1 मार्चला कंबर दुखायला लागली. पेशंट 15 मार्चला MRI केला आहे. 15 मार्चला MRI केल्यानंतर त्यांनी रूट ब्लॉक इंजेक्शन घेतलं, इपिड्युरल इंजेक्शन्स, ज्याच्यामध्ये डिस्क स्टिरॉइडचे इंजेक्शन्स असतात ज्यांनी डिस्क लूज केली जाते किंवा आतमध्ये श्रुंक होते. आणि ते दिल्यानंतर काही दिवसात तिथे पस झाला. सेकंड MRI केलं, त्याच्यामध्ये स्मॉल पस होता. मार्च, एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी केला तेव्हा स्मॉल पस होता. आज मला दोन्ही MRIच्या रिपोर्टमध्ये मला थोडंसं वाटलं की इथे पस नाही आहे आणि इकडे पस लिहिला आहे त्यांनी. मला थोडं गडबड आहे म्हटलं, कारण एपिकॅनॉल चुकीचे लिहिले होते MRIमध्ये. मग मी त्यांना परत आज MRI करायला लावला. त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे जाताल सेंटरमध्ये तिथे MRIचे रिपोर्ट देऊ नका, फ्रेश करा MRI. मग तिथे 7.5 बाय 3.5 बाय 2.5चा ॲप्सेस फुटलेला होता तिथे. आणि पेशंट पेनकिलर खात असल्यामुळे, दिवसभरात 4-4 गोळ्या खात असल्यामुळे त्याला ताप येत नव्हता, दुखत नव्हतं. आणि तो ॲप्सेस पूर्ण मणका हा तिरका झालेला होता. मग त्यांना तो ॲप्सेस मला आत्ता अर्जंट त्यांना मी सांगितलं तुम्ही आधी जावा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तो ॲप्सेस ड्रेन करून घ्या. आणि लोक मग ते पेनकिलरच्यामुळे त्यांना समजतच नाहीये की ते ताप येतोय का, दुखतंय का. ते घरात बसून राहतात आणि तो 7.5 सेंटीमीटर ॲप्सेस तिथे होता. माय गॉड. ओके. सो मणक्याचा कॅन्सर हा पण एक सिरियस प्रॉब्लेम आहे स्पाईनचा. तर हे झालं तर ट्रीटमेंट प्लॅन काय असते आणि हे बरं होऊ शकतं का? मणक्याच्या कॅन्सरमध्ये वेगवेगळे प्रकारस आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही पेशंटला मानेमध्ये कॅन्सर होतो, काही पेशंटला स्पायनल कॉर्डमध्ये होतो, काही पेशंटच्या वर्टेब्रल सेगमेंटमध्ये कॅन्सर किंवा त्याच्या आजूबाजूला कॅन्सर्स होतात. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे, एक लायपोमा असतो, एक बिनाईन असतो, एक मॅलिग्नंट असतो. तर बऱ्याच वेळा अकॉर्डिंग टू कंडिशन पेशंटला कुठे कॅन्सर आहे, पेशंटची हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पेशंटचा पेट स्कॅन करणंही खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंट कधी कधी बऱ्याच वेळा खोटंही बोलतात. तर एक लक्षात घ्या, तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर खोटं बोलणं हा प्रकार पहिला बंद करा. कारण काय होतं की खोटं बोलण्यामुळे बऱ्याच वेळा मिसडायग्नोसिस फार होतं. बरोबर आहे. काय होतं, पेशंट बऱ्याच वेळा काहीतरी मोठं डॉक्टर सांगतील का ह्या भीतीने अर्ध्याच गोष्टी सांगतात. मग तिथे कुठेतरी मग डायग्नोसिसला प्रॉब्लेम्स येतात. ॲक्युरसी जर पेशंटने सांगितली की नक्की त्रास कधीपासून होतोय, कसा होतोय, किती दिवसापासून होतोय, सगळी सिम्पटम्स जर पेशंटनी व्यवस्थित एका कागदावरती लिहून आणली दवाखान्यात जाताना, तर डॉक्टरांना तुम्हाला त्या कितीही मोठा आजार असला तर त्यातनं बरं करता येतं. मग कॅन्सरमध्ये काही लोकांना केमोथेरपीची गरज लागते, काही पेशंटमध्ये रेडिएशन्स द्यावे लागतात, काही पेशंट्समध्ये तुम्हाला AKTची ट्रीटमेंट द्यावी लागते कारण ट्युबरक्युलोसिस विथ कॅन्सर असतो. तर पेशंट टू पेशंट आणि कॅन्सरच्या प्रकारानुसार तिथे तुम्हाला ॲलोपॅथी ट्रीटमेंट्स, त्याबरोबर काही आयुर्वेदिक औषधं, रसायन चिकित्सा आणि त्यासोबत योगासनं जर केली तर नक्कीच पेशंटचा तो त्रास लवकर बरा होतो. ओके. त्याचबरोबर विचार, कॅन्सर होण्याचंच कारण आहे अतिविचार, अतिताण. सतत एकच गोष्ट डोक्यात घेऊन त्या विचारांची सतत प्रत्येक महिन्यामध्ये विचार नवीन येतात, महिनाभर ते विचार चालतात. मग डिप्रेशन किंवा इमोशनचा बदल आणि त्यातनं कॅन्सरचे चान्सेस हे खूप मोठ्या प्रकारात बघायला मिळतात. ओके. तुम्ही एक शब्द यूज केलेला मगाशी, फॅशियल मॅन्युप्युलेशन. तर हे नक्की काय असतं आणि ह्याचा नक्की कुठे उपयोग होतो? फेशियल मॅन्युप्युलेशन ही पोश्चर करेक्शन ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये 10 ट्रीटमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये फेशिया रिअलाइन करणं, पोश्चर रिअलाइन करणं, जे काही कंबर तिरकी झाली आहे, पुढे गेली आहे, मागे गेली आहेत, गुडघे पुढे गेलेत, गुडघे मागे गेलेत, कुठेतरी खांदे वर खाली झालेत, मान तिरकी झाली, त्याला रिअलाइन करून सगळे बॉक्सेस एका लाईनमध्ये आणायची ट्रीटमेंट आहे. ओके. हेच सगळं ऑर्गन बॅलन्सिंग वगैरे, दॅट इज द सेम थिंग. ऑर्गन बॅलन्सिंगमध्ये मॅडम विसरल मॅन्युप्युलेशन ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये फेशियल मॅन्युप्युलेशनमध्ये फेशिया रिअलाइन करतो, बोनच्या वरचं, मसलच्या वरचं, ऑर्गनच्या वरचं कव्हरिंग रिअलाइन करणं. ओके. आणि ऑर्गन बॅलन्सिंगमध्ये स्पेसिफिक किडनीज आहे आणि ते आपल्याला स्पेसिफिक कळते, कस्टमाइज. प्रत्येक पेशंटचा आज कुठलं ऑर्गन मिस आलाय नाही हे आपल्याला कस्टमाइज कळतं की आज राईट किडनीमध्ये लिगामेंट टाईट आहे, ओके, आज सिकममध्ये लिगामेंट टाईट आहे,
आज डिओडिनमचा लिगामेंट टाईट, हे प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट येतो त्यावेळेस वेगवेगळे रूट कॉज सापडतात. असं नाही होत की आज तो सापडला म्हणजे पुढच्या वेळेस पण तोच सापडेल. ओके. इट्स अ व्हेरी युनिक, व्हेरी प्रिसाइज आणि व्हेरी कस्टमाइज ट्रीटमेंट. ओके. कमिंग बॅक टू एन्शंट आयुर्वेदा, आपल्या आयुर्वेदामध्ये बॅक पेन आणि मणक्याचा त्रास ह्याच्यावरती काय सल्ला दिलेला आहे? आयुर्वेद शास्त्रामध्ये एक लक्षात घ्या, मणक्याचे विकार किंवा कंबरदुखी किंवा मानदुखी ह्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आयुर्वेद त्याच्याकडे बघतो. तर एक लक्षात घ्या की अति जेवलं आहे त्यातनं अजीर्णाचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेत. आलसक, विसूचिका, त्यातनं होणारी कंबरदुखी. ओके. मलावष्टंभ, त्यातनं होणारी कंबरदुखी, गुल्म सारखा आजार आहे किंवा रक्तपित्तासारखा आजार आहे, गृहिणीसारखा आजार आहे, संडासला 2, 3, 4, 5 वेळा जावं लागतं, त्यातनं झालेली कंबरदुखी. म्हणजे आयुर्वेदामध्ये गरविष, एखादं विष पोटात गेले आणि त्यातनं कंबरदुखी. परत आयुर्वेदाचा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे कंबरदुखीकडे बघण्याचा. आयुर्वेद शास्त्रामध्ये पहिला अध्याय आला ज्वर चिकित्सा आणि ज्वर निदान. तर पहिले वाग्भटाचार्यांनी पहिले 30 अध्याय हे सूत्रस्थान जे लिहिलं गेलं आणि त्याच्यानंतर निदानस्थान लिहिलं गेलं. तर सूत्रस्थानामध्ये तुम्ही कुठले पदार्थ खाताय, म्हणजे आता थोडक्यात आपण एक उदाहरण म्हणून घेऊयात की पाणी तुम्ही किती पिताय, पाणी तहान लागल्यानंतर पिताय का व्यसन म्हणून पिताय. मग अति पिल्यामुळे किंवा सकाळी उठल्यामुळे पाणी पिताय, तुम्हाला नेकपेनचा त्रास होणार आहे. बिकॉज अपचन होणार आहे, ग्रहणी बिघडणार आहे, इंटेस्टाईन तुमचे बिघडणार आहे आणि त्यातनं तुम्हाला मान दुखायचा त्रास होणार आहे. त्याचबरोबर ज्वर अध्यायामध्ये त्रिकसंधिशूल, कटिग्रह, कंबर अवघडणे, तापाचं लक्षण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढं जाऊन त्यांनी रक्तपित्त म्हणजे काय, तर नाकातनं रक्त येणे, डोळ्यातनं रक्त येणे, कानातनं रक्त येणे, लघवी वाटे, संडास वाटे रक्त येणं आणि त्यातनं कंबरदुखीचा त्रास होणे, धातू शिंता. त्यानंतर त्यांनी प्रमेह व्याधी आला. प्रमेहामध्ये अतिलघवीला जाऊन होणारी कंबरदुखी किंवा झोप न झाल्यामुळे होणारी कंबरदुखी. त्यानंतर पुढे आला शोथ म्हणजे सूज येणे. मग एखादा आघात झालाय, पडलोय, एखादं बाईट झालाय, त्याच्यातनं उत्पन्न झालेली कंबरदुखी. ओके. असं आयुर्वेदामध्ये खूप ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये कंबरदुखी आणि मानदुखीला त्यांनी मांडलेलं आहे. किंवा तुम्ही कुठले पदार्थ खाता, तुमची दिनचर्या कशी आहे, तुमची ऋतुचर्या कशी आहे, तुमचे विचार काय आहेत, तुमची डिलेव्हरी नंतर तुम्ही सुतिका अवस्थेमध्ये शेकशेगडी घेतली का नाही, मग त्यामुळे होणारी कंबरदुखी, तुमचे ॲबॉर्शन झाले त्यामुळे होणारी कंबरदुखी, वाईट डिस्चार्ज होतं त्यामुळे होणारी कंबरदुखी. बऱ्याच वेळा आपण पावसात आजकाल बाहेर फिरतो, मग ते चिखलाचं पाणी अंगावरती उठतं, त्यातनं वेगवेगळे एक्झिमा किंवा उपदंशासारखे आजार आणि त्यातनं पसमधनं कंबरदुखी. म्हणजे इथपर्यंत त्यांनी विचार केलेला आहे. एक लक्षात घ्या की अति मैथून करणं किंवा न मैथून करणं, इंटरकोर्स करणं किंवा न करणं हे पण कंबरदुखीचं कारण सांगितलं आहे. त्याचबरोबर मुतखड्यामध्ये होणारी कंबरदुखी, ग्रहणी, जुलाब लागलेले, 7-8 वेळा जावं लागतंय आणि त्यातनं जुलाब होऊन कंबरदुखी. किंवा वातव्याधी अध्याय आला. वातव्याधीमध्ये अवरोधजन्य म्हणजे सतत जेवणाची काही लोकांना सवय असते. खेडेगावात बघा माणसं 2 वेळा जेवतात, शहरामध्ये 4-5 वेळा फोन केला की जेवण येतं. मग तिथे अवरोधजन्य, आमजन्य म्हणजे तिथे कंबर दुखते पण अवघडते, ताप येतो वारंवार आणि कंबर दुखायला लागते. आणि धातुशयजन्य, खेडेगावात कष्टाची कामं खूप आहेत, कावड कष्ट खूप आहेत, मग त्यातनं होणारी कंबरदुखी. मग ह्या दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये पण फरक आहे. खेडेगावातली माणसं आली तर तुम्हाला तिथे बृहण चिकित्सा द्यावी लागते, ताकद वाढवणारी औषधं द्यावी लागतात. आणि शहरातल्या लोकांना आम, पाचन, लंगण काही खाऊ नकोस, 2 दिवस, 1 दिवस, अर्धा दिवस काही खाऊ नका. मग दीपन पाचन औषधं तिथे, हिंगवास्टेक सारखं औषध दिलं तर त्यांची कंबरदुखी कमी होते. तर मग एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप बारकाईने विचार केलाय की तुम्ही कुठल्या नदीचं पाणी पिताय, तुम्ही कुठल्या भांड्यात पाणी पिताय, तुम्ही ते पाणी कधीचं पिताय, इथपर्यंत सरोवरातलं पाणी, नदीतलं पाणी, समुद्रातलं पाणी, विहिरीतलं पाणी, झरे वाहणारेच पाणी, कमी वाहणारे डबकी, ह्याचं पूर्ण त्यांनी वर्णन. असे आयुर्वेद शास्त्रामध्ये काय खायचंय, प्रत्येक भाज्यांची वर्णनं आली आहेत, प्रत्येक पदार्थाची वर्णनं आली आहेत. मग तुम्ही आंघोळ कशी करायची,
कवलगंडूश म्हणजे काय तर आयुर्वेदशास्त्रामध्ये गुळण्या करणं हा जो प्रकार आहे, आपण सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर गुळण्या करतो. गुळण्या करणं हे मान दुखायचं औषध सांगितलेलं आहे. हो, तुम्ही जसं तोंडात पाणी धरताय आणि ते हलवताय, जेवढं एक 50 वेळा हलवलं तर सगळे मानेचे मसल रिलीज होतात आणि मान दुखायची कमी होते. नाकामध्ये पाणी सोडणं हे मान अवघडल्यानंतर, फ्रोझन शोल्डर झाल्यानंतर सगळ्यात उत्तम औषध म्हणून भावप्रकाशाने सांगितलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, आयुर्वेदशास्त्रामध्ये काय खायचंय, कसं खायचंय, कधी खायचंय, किती प्रमाणात खायचंय, प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म, प्रत्येक आजारामध्ये असलेले सिम्पटम्स आणि त्या आजारांमुळे होणारे उपद्रव आणि त्यातनं होणारी कंबरदुखी इथपर्यंत वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग एखादा आघात झाला, मर्माघात झाला, कलाय खंजवात, एकच पाय पूर्ण पॅरालिसिस होणं, दोन्ही पाय पॅरालिसिस होणं, एक हात पॅरालिसिस होणं, मग डोक्याचे विकार, डोक्यामध्ये कुठेतरी नस रक्ताची गाठ तयार होणं आणि त्यातनं पूर्ण पायातला जीव जाणं, हातातला जीव जाणं, इथपर्यंत तिथं वर्णन आहे. म्हणजे ह्याचा आयुर्वेदाचा गाढा अभ्यास पाहिजे, त्याची नाडी परीक्षा तुम्हाला चांगली आली पाहिजे. ज्या वैद्याला चांगली नाडी परीक्षा येते तो उत्तम प्रकारे औषध देऊ शकतो. एक लक्षात घ्या, चांगला नाडी वैद्य कसा ओळखायचा, तर माझे महाराज मला सांगायचे की जो वैद्य पहिली नाडी बघतो आणि सिम्पटम सांगतोय पेशंटला, तो खरा नाडी वैद्य. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही सगळे सिम्पटम सांगतात आणि मग वैद्य नाडी बघतोय म्हणजे त्याला तो शिकाऊ वैद्य आहे. ओके. एक लक्षात घ्या, वैद्य कसा पाहिजे तर त्याला सगळ्याचं आयुर्वेदशास्त्राचं पूर्ण डिटेल नॉलेज पाहिजे. तो की नाही की नुसती तो औषधं तुम्हाला देतोय, त्यांनी तुमची दिनचर्या बदलली पाहिजे, त्यांनी तुमची ऋतुचर्या बदलली पाहिजे, त्यांनी तुमचं काय खायचंय, काय नाही खायचंय, कशातनं तुमचा आजार वाढणार आहे, तुमचा रूटकॉज काय ते जो सांगतोय. नुसते औषधं खाऊन आयुर्वेदशास्त्र म्हणतं आजार बरा होत नाही. तुमचा हेतू म्हणजे कारण बंद झालं पाहिजे आणि तुमचं कारण बंद झालं तर तुमचे आजार बंद होणार आहे. करेक्ट. जसं मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेदा ह्याचा होलिस्टिक अप्रोच कसा काम करतो? एक लक्षात घ्या, वापरण्याची कला आहे, ज्याला जमली तो सुंदर प्रकारे त्याचा उपयोग करतो. पण आज काय झालंय की आयुर्वेदाचा चष्मा हा आयुर्वेदाचा वैद्य फक्त त्याच्या डोळ्यापुरतं विचार करतो, ॲलोपॅथीचा माणूस ॲलोपॅथीच्या चष्म्यापुरतं काम करतो. जर दोघांनी एकत्रित प्रकारे, आणि त्याचबरोबर मी तुम्हाला जे आता सांगितलंय की भारताच्या बाहेर जे आता वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी चालल्यात, जसं क्रायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, रॉल्फर, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मचिकित्सा, ह्याचं सगळ्याचं जर इंटिग्रेशन केलं गेलं, FDM, ANSचं सेशन, ह्या सगळ्यांचा अप्रोच जर एकत्रित केला गेला तर पेशंटला फायदा होणार आहे. बरोबर. नुसतं मॉडर्नकडे गेला तर तो मॉडर्न फक्त ऑपरेशन पुरतं बघणार आहे. एक लक्षात घ्या, तो जोपर्यंत पाय निकामी होत नाही तोपर्यंत ऑपरेशनचा सल्ला देत नाही, आणि कारण त्याच्याकडे ट्रीटमेंटच नाही आहे. पेन किलर शिवाय तो काहीच देत नाही. आज तुम्ही डॉक्टरकडे गेलात, ॲलोपॅथी डॉक्टरकडे, तो पेन किलर देणार आहे, पण पेन किलर इज नॉट अ रूट कॉज ऑफ बॅक पेन. मला सांगा, त्याच्या इमोशनमध्ये प्रॉब्लेम आहे, पेन किलर थोडी त्याचे इमोशन कमी करणार आहे. त्याला तिथे त्याचा रूट कॉज ओळखणं, त्याचं ॲक्युरेट डायग्नोसिस करणं की तुझे इमोशन इथं अडकलेले आहेत, तू हा विचार जर अशा प्रकारे केलास तर तू बरा होणार आहे, हे ते पेशंटला समजून सांगावं लागतं. म्हणजे आजच दुबईची एक केस स्टडी आली, त्या मॅडमनी 3 वर्षानंतर स्वतः साडी घातली. त्यांना साडी घालायची खूप आवड आहे, चपात्या करायची खूप आवड आहे. 3 वर्षानंतर त्यांनी काल साडी घातली आणि काल गेले आठवडाभर रोज चपात्या ते करतात. त्यांना इतका आनंद झाला की 3 वर्षानंतर ते न्यूरो सर्जनकडे, न्यूरो डॉक्टरांकडे, बऱ्याच डॉक्टरांकडे गेले. सगळे लोक फक्त त्यांना औषधं आणि फिजिओथेरपी ॲडवाईस करत होते, परंतु त्या औषधाचा रोल आणि त्यांना असलेला आजार हा गेल्या 4 वर्षात हा वाढतच चालला होता. मग त्यांना मी जेव्हा सांगितलं की तुमच्या विचारांमध्ये गडबड आहे, तुमच्या इमोशनमध्ये गडबड आहे, आणि मी बोलता बोलता त्यांना एक त्यावेळेस चेक करताना मी माझ्या स्टाफला म्हणलं होतं, बघ तू असा विचार करू नका, असे आजार होतात त्याच्यामुळे, की माझ्याकडचा एक स्टाफ तो फार विचार करत असते सारखी. तर मी तिला जस्ट एक बोलता पण त्या पेशंटने सांगितलं, तुमचं वाक्य डॉक्टर त्या दिवशी मला लक्षात राहिलं, आणि मी तेव्हापासून जे विचार करायचं कमी केलंय, मी आता माझ्यासाठी जगायला चालू केलंय. ना की मी माझ्या नवऱ्याचा विचार करते, ना की माझ्या घरातला विचार करते, ना की माझा पास्ट आठवते की ज्यांनी मला दुःख दिलंय. बघा, मेरे दिल को लगी हुई एखादं वाक्य, एखादी घटना माणूस पुढच्या लग्नामध्ये काढून भांडण करतो. मेरे दिल को लगी हुई चोट मैं भूल नहीं सकता.
बऱ्याच वेळा कुठेतरी ते इमोशन आतमध्ये साठलेले असतात आणि एका दिवशी भडका निघतो. मग ते कुठं ना कुठं त्याचा परिणाम तुमच्या मनावरती, तुमच्या शरीरावरती, तुमच्या स्नायूंवरती, तुमच्या स्पाईनवरती, तुमच्या मानेवरती होणार आहे. मग त्यांना तो मी बदल थोडा करायला लावला, लाईफस्टाईल चेंज करायला लावली, सकाळी लवकर उठायला लागलं, व्यायाम करायला लावले, विचारांमध्ये बदल केले, त्यांचे ऑटोमॅटिक त्यांची प्रोग्रेस हा, ते म्हणले माझा पहिल्या महिन्यात प्रोग्रेस हा 90% होता. एक लक्षात घ्या, पेशंट जो येतो त्यांनी एक विचार हा करायचा की मला बरं व्हायचं. जो बरं व्हायचं हा विचार करतो ना तो बरा होणार आहे. पण जो विचार त्याच्या मनात आहे की मला ऑपरेशन सांगितलं आणि हा माणूस कसा बरा करणार. 4 डॉक्टरांकडे मी गेलेलो आहे, 4 डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलं आहे, हाऊ इट पॉसिबल आय एम क्युअर. मग त्याच्या मनामध्ये निगेटिव्हिटीच असते, मग शंका असतात. एक लक्षात घ्या, शंका असलं तर संसार टिकत नाही. रोज संध्याकाळी नवरा येतोय, बायको रोज व्हॉट्सअप बघतीये, आज दिवसभर त्यांनी कुणाला फोन केलाय, काय झालंय, मग तिथे सगळी गडबड चालू होते. फेथ आहे, विश्वास आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलंय श्रद्धा पाहिजे. ज्या रुग्णाची वैद्यावरती श्रद्धा आहे, 100% विश्वास आहे की हा माणूस समोरचा मला बरं करेल, तिथे माणूस 1,00,000% बरा होणार आहे. एक लक्षात घ्या, ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत, ज्याच्या मनामध्ये कुठेतरी अविश्वास आहे, ज्याच्या मनामध्ये कुठेतरी फक्त प्राइस किंवा डॉक्टरांची फी इकडे डोक्यात विचार आहेत, तर तो माणूस बरा होण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात. कारण त्याच्या मनातूनच त्याला बरं व्हायचं नसतं. तर बरं होणं ही पण कला आहे आणि बरं व्हायचं हे हृदयात पाहिजे. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. येस. ओके. बाय एनी चान्स असं पुअर मुवमेंट आहे, पोश्चर पुअर आहे, त्याच्यामुळे चुकून नस दाबलं जातं का आणि त्याच्यामुळे काहीतरी मेजर प्रॉब्लेम इन फ्युचर होऊ शकतो का? एक लक्षात घ्या, गादी बाहेर यायचं कारण जे आहे ते ना अतिवेळ बसणं आहे, ना अतिवेळ उभं राहणं आहे. ते आहे मेन कारण एक छोटासा ट्रॉमा. एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करतोय. ही कुंडी आहे, ती कुंडी आपण चुकीच्या पद्धतीने उचलतोय, झटका बसला, ती गोष्ट सॅटेलाईटमध्ये फेकली जाते. ग्रॅव्हिटेशनल फिजिक्समध्ये आपण 12वीला शिकलो की एखादी वस्तू, एखाद्याचा टॉर्क आणि फोर्स जर वाढला तर ती गोष्ट त्या सेगमेंटमधनं बाहेर फेकली जाते. तसंच ती गादी बाहेर फेकण्याचं मेन कारण आहे झटका बसणं, एक सिंगल एका सेकंदाचा ट्रॉमा. बऱ्याच वेळा मी बघितलंय, गाडीमध्ये बसलेलं आहे, ड्रायव्हर सीटवर बसलेलं आहे, मागे मोबाईल असतो, मागे मोबाईल घ्यायला जातात ट्रॉमा होतो, एखादी कुंडी हलवायला जातात ट्रॉमा होतो, एखादा सिलेंडर उचला जातात ट्रॉमा होतो, एखादी बादली उचला जातात ट्रॉमा होतो. त्याचं कारण आहे की बादली उचलत असताना लक्ष दुसरीकडे होतं. मला सांगा, गाडीचा ॲक्सिडेंट होतो, गाडी हायवेवरती आहे, फास्ट 100 किलोमीटरच्या स्पीडने आपण चाललेलो आहे, पण चुकून आपण मोबाईलकडे बघितलं आणि समोर कोणी आलं, काय होतं? ॲक्सिडेंट. सेम तसंच मणक्याच्या आजारामध्ये क्विक सडन ऑफ ॲक्शन मुवमेंट जो माणूस करतोय, फास्ट मुवमेंट करतोय, पटकन करतोय, त्याला इंजुरी जास्त होणार आहे. अजून एक कॉमन मुद्दा असा आहे की ज्याला मेजर मणक्याचा त्रास आहे तर त्यांनी इंटरकोर्स करावा का नाही करावा? एक लक्षात घ्या, परिस्थिती तिथे काय आहे हे समजून घ्यायचं आहे की जो जेंट्स किंवा लेडीज आहे त्याच्यामध्ये स्पाझम किती प्रमाणात आहे. ते हॅपीली करू शकतात. ते दोघांमध्ये इच्छा आहे तर तुम्हाला आईस्क्रीम खायची आहे, नवऱ्याची इच्छा नाही आहे आणि बायकोची इच्छा आहे, तिथे सगळं गडबड होणार आहे. तर एक लक्षात घ्या, तिथे मुवमेंट्स दोघांच्या नॉर्मल आहेत. समजा बायकोला त्रास आहे, तिच्या मुवमेंट्स चांगल्या आहेत, स्पाझम नाही आहे, कडकपणा नाही आहे, ती इझिली सगळ्या मुवमेंट्स करू शकते, तिथे तुम्ही करा. पण जिथे मुवमेंट्स स्पाझममध्ये आहे, कडक आहे, पूर्ण तिला वागता येत नाही आहे, अशा केसमध्ये बऱ्याच वेळा त्या मसलमध्ये अजून स्पाझम वाढणार आहे. तिची इच्छा आहे आणि ते करत असताना तिला आनंद मिळतोय किंवा त्या पुरुषाला आनंद मिळतोय म्हणजे तुम्ही चांगलं करताय. ती क्रिया करत असताना कुणाला तरी एकाला दुःख होत आहे, त्रास होतोय, दुखवलं जातंय मन, शरीर, तिथे तुम्ही थांबा, वेट वॉच करा, चांगल्या डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घ्या अँड गो फॉर अहेड फॉर आईस्क्रीम. ओके. आणि अशा केसमध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करणं कितपत योग्य आहे? एक लक्षात घ्या, डिस्क बल्जिंग आहे
तुम्ही प्रेग्नन्सीचा प्लॅन करा. पण डिस्क हर्निएशनमध्ये आहे, एपिकॅनॉलचा डायमीटर कमी झाला आहे, तर बऱ्याच वेळा बाळाचं ॲबॉर्शनचे चान्सेस तिथे वाढतात. अच्छा. किंवा काही केस स्टडीमध्ये मी बघितलं की डिलेव्हरी नंतर तिला झोपून राहावं लागतं. किंवा काही केस स्टडी आत्ताच माझ्याकडे 1-2 आठवड्यापूर्वी एक महिला आली, सिझर झालं आहे, आधीपासून तिला कमरेचा त्रास होता, ट्रीटमेंट घेतली नाही बिकॉज ऑफ पेन किलर काय घ्यायच्यात, मग तिने अंगावरती काढलं, पूर्ण पायातली ताकद तिची कमी झाली. एक लक्षात घ्या, तुम्ही तो आजार पूर्ण बरा करा अँड देन एन्जॉय द लाईफ. एक लक्षात घ्या, आज एकच मूल होत आहे. आजच्या पिढीमध्ये मी बघतो एक मुलाच्या वरती. पूर्वी बघा आपले आजोबा 8 मुलं 6 मुलं, आता बघायलाही मिळत नाही. एक मुलगा होतो तो कुठेतरी नशिबाने होता असं मी म्हणतो. बरोबर. तर एक लक्षात घ्या, एक मूल होणार आहे तर ते का होणार आहे आणि कशासाठी होऊन द्यायचं आहे हा पण विचार करा. म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप चांगलं त्यांनी गर्भसंस्कार म्हणजे काय, तर बेसिकली आज जे मूल होणार आहे ते कशासाठी पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही मोबाईल आणला, किती मोबाईल दुकानात जाऊन बघितले, त्याचे फंक्शन्स बघितले की त्या फंक्शन्स काय, त्याची बॅटरी किती आहे, त्याच्या. मग तुम्ही पण तो विचार करा की मला जे मूल होणार आहे त्याच्या मुलामध्ये कुठल्या क्वालिटीज आहेत, कुठले गुणधर्म आहेत, तो मुलगा कसा पाहिजे, त्याने या पृथ्वीवरती कशासाठी यायचं आहे. बरोबर. तुम्ही जर विचार त्या पद्धतीने केला तर तुमची पिढी तशा प्रकारे वाढणार आहे. जर तुम्ही फक्त इंटरकोर्स केला आणि मूल राहिलंय, तिथे त्याच्या मनात बलात्कारच येणार आहे. कारण स्त्रीची इच्छा नव्हती आणि इंटरकोर्स केलाय, पुरुषाची इच्छा नव्हती आणि इंटरकोर्स केलाय आणि ते मूल राहिलंय. तर आपल्याला जन्म द्यायचा ज्या मुलाला, त्याच्यात क्वालिटीज कोणत्या आहेत, त्याच्यात गुण कोणते पाहिजे, त्यांनी काय करायचंय, या पृथ्वीवर येऊन त्यांनी कशासाठी यायचंय, हा विचार ज्याने त्याने शांतपणे जर केला तर पुढची जनरेशन ही खूप चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. मग त्रास होणार नाहीये. काय होतं की बऱ्याच वेळा एखादा आजार आहे, एखादा ग्रहणीचा त्रास आहे किंवा अतिसाराचा त्रास आहे किंवा कंबरदुखीचा त्रास आहे किंवा मानदुखीचा त्रास आहे, चक्कर येते आणि तिथे प्रेग्नन्सी राहते, तर मग तिच्या मनामध्ये 9 महिने हाच विचार राहतो की माझं दुखलं तर इमोशनमध्येच ती बिचारी बऱ्याच वेळा पेन वाटतं किंवा तिच्या विचारामुळे पेन येतं. राईट. बरोबर आहे. असे कुठले बेस्ट एक्सरसाइज आहेत ज्यांना मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी घरी हे 4 एक्सरसाइजेस आहेत आणि त्याच्यामुळे पेन बऱ्यापैकी कमी होईल? एक लक्षात घ्या, उत्थित त्रिकोणासन म्हणजे दोन्ही हात छातीपाशी घ्यायचे आहेत, दोन्ही पायामध्ये अंतर 2 ते 2.5 फुटाचं, दोन्ही हात बाहेर काढायचे आहेत. उत्थित त्रिकोणासन म्हणून माझ्या इंस्टाच्या पेजला आणि यूट्यूबलाही आहे, मंडे योगा म्हणून. उत्थित त्रिकोणासन, उत्तानासन ही जी आसनं आहेत ती तुमची स्ट्रेंथ वाढवतात. क्वाड्रासेप्स लंबोरम नावाचा जो मसल आहे, त्याचबरोबर इलियाकस मल्टीफिडस नावाचा जो मसल आहे, त्याची स्ट्रेंथ वाढवणारे एक्सरसाइज हे कंबरदुखी कमी करतात. आणि त्याचबरोबर स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड स्केलनी नावाचा जो मसल आहे मानेच्या तिथला, अप्पर ट्रॅपेजियस मसल आहे, ह्याची स्ट्रेंथ वाढवली तर तुमची मानदुखी कमी होते. मग त्याच्यासाठी तुम्ही 1 मिनिटं लोंबकाळणं, गोलाकार हात फिरवणं, घरातल्या दरवाजाला खिडकीला लोंबकाळणं, एमईटी सर्वायकल आणि एमईटी लंबर नावाचे एक्सरसाइज यूट्यूबला आहेत, डॉक्टर विराज भंडारी, तुम्ही अवश्य बघा. 5 एक्सरसाइज पॅटर्न आहेत, कसे करायचे ते तिथं लिहिलेले आहेत. त्याचबरोबर सूर्यनमस्कार आठवड्यातले 3 दिवस करणं. सूर्यनमस्कार करताना 20 सेकंदापासून 30 सेकंदापर्यंत आसन स्थितीत थांबणं हे खूप गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, पॉवर योगा नको आहे. फास्ट नमस्कार घातले म्हणजे दर्शनाला गेलो पण देवच बघितला नाही. एका पोझिशनमध्ये तुम्हाला 20 सेकंद 30 सेकंद थांबायचं आहे आणि तशा प्रकारचे जर तुम्ही सूर्यनमस्कार केले तर नक्कीच त्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स, एन्झाईम्स सगळे सिक्रीट होणार आहे आणि त्याचा फायदा आजार बरा करण्यासाठी होणार आहे. स्ट्रेंथ वाढणार आहे, ताकद वाढणार आहे, उदानवायू शरीरातला चांगला होणार आहे, बल चांगलं होणार, वर्ण चांगलं होणार, क्रिया चांगल्या होणार, मुवमेंट्स चांगल्या होणार. तर आसनांचं महत्त्व हे खूप आहे. फक्त आळस नको आहे, कंटाळा नको आहे. लोक काय करतात, 9चे 9 दिवस 31 डिसेंबर आला की एम्स लिहितात, आता मी उद्यापासून व्यायाम करणार. 15 जानेवारी नंतर कळतं की ते एम्स बंद झालेलं असतं. बरोबर. एक लक्षात घ्या, टार्गेट ठेवा, 6 महिने, 9 महिने, वर्षभर, 3 वर्ष मी योगा 1,00,000% करणार आहे. त्याच्याशिवाय मी घराच्या बाहेरच पडणार नाही. हे जर तुम्ही ठरवलं ना तर तुमची आसनं होणार आहे. पृथ्वीच्या जवळ चाललो श्वास सोडायचा आहे आणि पृथ्वीच्या वरती चाललो श्वास घ्यायचा आहे प्रत्येक आसन करताना. आणि प्रत्येक आसन स्थितीमध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा, तुमची स्ट्रेंथ वाढेल.
तर शेवटी डॉक्टर, आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही फायनल ॲडवाईस काय द्याल प्रिव्हेन्शनसाठी? सगळ्यात पहिलं सांगेल मी, आनंदी राहा. अति विचार करू नका, अति चिंता करू नका, अति भय करू नका. सच्चित आनंद. आपण सगळे प्युअर सोल आहोत. आय एम द प्युअर सोल. मैं सच्चित आनंद हो. आणि प्रत्येक गोष्टी करताना विचार करा की मी कशासाठी करतोय, वाय. तुमचा वाय क्लिअर असेल ना तर तुमची डेस्टिनी चांगली होणार आहे. जर वाय क्लिअर नाही आहे तर माणूस भटकणार आहे आणि वेगवेगळे जो सांगाल ते आपण करत बसतो मग. त्याच्यामुळे आनंदी राहा, अतिविचार करू नका, रोज वेळेवर जेवण करा, भूक लागल्यानंतर जेवण करा, व्यायाम रोज करा. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही रोज म्हणा की मला कोणताही आजार होणार नाही. आय एम द प्युअर सोल, आय एम द सच्चित आनंद. आणि मला जे आयुष्यात करायचं ते मी करणार आहे. हे जर ठरवलं ना तुम्ही तर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळणार आहेत. बरोबर. पण तुम्ही रोजच रडताय, रोज मला दुखतंय, मला त्रास होणार आहे, मी हे केलं की, मी ही कुंडी उचलली की दुखेल, मी थोडंसं मोबाईल हातात घेतलं की दुखेल, तर तुमचं दुखणं हे तुम्हीच बोलवणार आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याला जे जे पाहिजे त्याला ते ते मिळो. त्यामुळे तुमचे विचार हे आजार बरे करणार आहेत. आनंदी राहा, व्यायाम करा, वेळेवर जेवण करा, तुम्ही बरे होणार आहात. करेक्ट. थँक्यू सो मच डॉक्टर. आज मला पण बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला भेटल्यात आणि नक्कीच आमच्या व्ह्युअर्सला पण खूप नवीन गोष्टी समजल्यात. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. धन्यवाद. धन्यवाद सर.